बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहे. या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या टॉपिकमध्ये काय बघा, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम नेचरमध्ये एक्झिस्ट आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन केलेलं आहे 5 किंगडममध्ये. त्याच्यामध्ये मोनेरा आहे, इथे आहे बघा नाव, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. हे 5 किंगडम आहेत. ह्या 5 किंगडमला जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. आणि नंतर हे जे 3 पॉईंट आहेत, व्हायरस, व्हायरॉइड्स, प्रिऑन्स आणि लायकेन. ठीक आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट लक्षात ठेवायचा, हा एक्सेप्शनमधला पार्ट आहे. कसला पार्ट आहे? एक्सेप्शनमधला. ठीक आहे, त्यातल्या प्रत्येक लाईन टू लाईन सुरू करूयात आपण. सिन्स द डाऊन ऑफ द सिव्हिलायझेशन, ठीक आहे, दे हॅव मेनी अटेम्प्ट टू क्लासिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्यासाठी खूप अटेम्प्ट किंवा वेगवेगळे अटेम्प्ट करण्यात आले. ठीक आहे. ठीक आहे, नंतर ज्यावेळेस त्यांनी क्रायटेरिया यूज केला, ठीक आहे, तर क्रायटेरिया स्टार्टिंगला क्रायटेरिया काय होता? फूड, शेल्टर आणि क्लोथिंग. ठीक आहे. ॲरिस्टॉटल वॉज द अर्लिएस्ट टू अटेम्प्ट द मोर सायंटिफिक बेसिस फॉर द क्लासिफिकेशन. सर्वात पहिल्यांदा क्लासिफिकेशन करणारा कोण होता? तर ॲरिस्टॉटल वॉज द अर्लिएस्ट टू अटेम्प्ट द मोर सायंटिफिक बेसिस फॉर द क्लासिफिकेशन. म्हणजे सर्वात पहिल्यांदा क्लासिफिकेशन करणारा कोण होता? तर ॲरिस्टॉटल हाच होता. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा क्लासिफिकेशन करणारा कोण होता? तर ॲरिस्टॉटल होता. ही यूज द सिम्पल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर टू क्लासिफाय द प्लांट इन टू द प्लांटला क्लासिफाय त्याने 3 ग्रुपमध्ये केलेलं आहे, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. आता ॲरिस्टॉटलने जे क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये काय बघितलं? ते सिम्पल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर कन्सिडर केले होते आणि याच्या बेसिसवरती त्याने प्लांटला ट्रीज, श्रब आणि हर्ब्स या 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं. कोणी? ॲरिस्टॉटलने. ही ऑल्सो डिवायडेड द ॲनिमल्स इन टू द 2 ग्रुप्स. आणि ते 2 ग्रुप्स कोणते आहेत? विच हॅड द रेड ब्लड, दोज हू दॅट डिड नॉट हॅव द रेड ब्लड. यालाच म्हणतो इनायमा आणि अनायमा. इनआयमा आणि अनआयमा. ठीक आहे, ई वरून लक्षात ठेवायचं. यस, ज्यांच्यामध्ये RBC प्रेझेंट आहेत, रेड ब्लड सेल प्रेझेंट आहेत, त्याला म्हणतो इनायमा. अनायमा म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये RBCs प्रेझेंट नाही आहेत. आणि हे बी क्लासिफिकेशन कोणी केलं? ॲरिस्टॉटल नावाच्या सायंटिस्टने. ॲरिस्टॉटलने जे केलं ते सांगितलेलं आहे. म्हणजेच ॲरिस्टॉटलने 2 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. ठीक आहे. ॲरिस्टॉटलने जे क्लासिफिकेशन केलं त्याच्याबद्दल माहिती बघितली. ॲरिस्टॉटलनी प्लांटला 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं आहे, ट्रीज, हर्ब्स आणि श्रब्समध्ये. आणि ॲनिमलला 2 ग्रुपमध्ये, RBC असणारे, RBC नसणारे. आणि त्यांनी कॅरेक्टर कोणते घेतलेत? सिम्पल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर कन्सिडर केलेत. आणि ॲरिस्टॉटल कोण आहे? ही इज द अर्लिएस्ट अटेम्प्ट त्यांनी केलेला आहे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा अटेम्प्ट त्यांनी केलेला आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट बघा, लिनियस. सेकंड पॉईंट सुरू होतो इथं लिनियसचा. सेकंड पॉईंट आहे लिनियसचा. लिनस टाइम अ 2 किंगडम क्लासिफिकेशन. इन अ लिनस टाइम 2 किंगडम क्लासिफिकेशन विथ द प्लांटी अँड ॲनिमेलिया. हे 2 किंगडम कोणी दिलं? लिनसचं क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे. वॉज डेव्हलप्ड दॅट इन्क्लुडिंग ऑल द प्लांट अँड ॲनिमल्स रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. दिस सिस्टम डिड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द यूकॅरियोट आणि प्रोकॅरियोट. आता ह्याचे जे डीमेरिट्स आहेत कुणाचे? लिनियसचे. कार्ल लिनियसने जे डीमेरिट्स आहेत ते डीमेरिट्स इथं आहेत बघा. डीमेरिट्स डिड नॉट डिस्टिंग्विश. हे काय झालं? त्याचं डीमेरिट झालं. डीमेरिट. ठीक आहे. यूकॅरियोट आणि प्रोकॅरियोट्स, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड फोटोसिंथेटिक अँड नॉन फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे 3 डीमेरिट्स आहेत. प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिकला त्यांनी डिस्टिंग्विश केलं नाही. दुसरं डीमेरिट आहे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलरला त्यांनी डिस्टिंग्विश केलं नाही. आणि थर्ड त्याचं डीमेरिट आहे फोटोसिंथेटिक अँड नॉन फोटोसिंथेटिकला त्यांनी डिस्टिंग्विश केलं नाही. कुणी? लिनसने 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम into the plant and animals was easily done and was very easy to understand, but a large number of the organism did not fall into the either categories. Hence, the 2 kingdom classification used for the long time was found inadequate. हे inadequate होतं. त्याचं कारण असं, काही ऑर्गॅनिझम असे होते जे दोन्हीकडे पण येत नाहीत. मग inadequate म्हणजे काय? अपुरं. ठीक आहे, म्हणजे 2 किंगडम क्लासिफिकेशन काय आलं? अपूर्व होतं. आउट ऑफ द एनसीईआरटी काही गोष्टी आहेत त्या इथं बघा. 2 किंगडम क्लासिफिकेशन नंतर आलं 3 किंगडम क्लासिफिकेशन. 3 किंगडम क्लासिफिकेशन. ते 3 किंगडम क्लासिफिकेशन दिलं हॅकल नावाच्या सायंटिस्टने. नंतर आलं 4 किंगडम क्लासिफिकेशन. 4 किंगडम क्लासिफिकेशन ते दिलं कोपलँड नावाच्या सायंटिस्टने. कोपलँड. आणि लास्ट आलं 5 किंगडम क्लासिफिकेशन. ते दिलं RH विटॅकर नावाच्या सायंटिस्टने क्लासिफिकेशन, जे फायनल आहे RH विटॅकर नावाच्या सायंटिस्टने. आणि अजून एक आहे 6 किंगडम क्लासिफिकेशन. यालाच म्हणतो 3 डोमेन ऑफ लाईफ. 3 डोमेन ऑफ लाईफ ते दिलं कार्ल वूज यांनी. कार्ल वूज नावाच्या सायंटिस्टने हे क्लासिफिकेशन दिलं. ठीक आहे. नंतर काय म्हणलं? बिसाइड्स ग्रॉस मॉर्फॉलॉजी
A need was also felt including the other characteristics like cell structure, nature of cell wall, mode of nutrition, habitat, method of reproduction and evolutionary relationship etc. म्हणजे यासोबतच ते इनॅडिक्वेट पण होतं आणि अदर कॅरेक्टर्स पण कन्सिडर करणं गरजेचं होतं. ते अदर कॅरेक्टर कोणते कोणते आहेत बघा. सेल स्ट्रक्चर, नेचर ऑफ द सेल वॉल, मोड ऑफ न्यूट्रिशन, हॅबिटॅट, मेथड ऑफ द रिप्रोडक्शन अँड इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप या गोष्टी पण कन्सिडर करणं गरजेचं होतं. क्लासिफिकेशन सिस्टम फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम have hence undergone the several changes over the time. Though the plant and animal kingdom have been constant under all the different systems, ठीक आहे, the understanding of the what group organism included under this kingdom have been changing. The number and nature of the other kingdom have also been understood differently by the different scientists over the time. ठीक आहे, नंबर ऑफ किंगडम पण चेंज झाले. हे बघा इथं जे सांगितले तेच वेगवेगळ्या सायंटिस्टनुसार हॅकल, कोपलँड, आर एच विटाकर आणि कार्ल लुईस ही सायंटिस्टची नावं आहेत याच्यामध्ये असणार आहे. पण ठीक आहे, जे नंतर आलं 5 किंगडम क्लासिफिकेशन. इथं इन्फॉर्मेशन बघा. आर एच विटाकर, आता जे म्हटलं ते आर एच विटाकर इन 1969 प्रपोज द 5 किंगडम क्लासिफिकेशन. आर एच विटाकर नावाच्या सायंटिस्टने कुठलं दिलं? 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. आणि त्या 5 किंगडममध्ये कोणते कोणते किंगडम इन्क्लूड आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमिलिया. द मेन क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन यूज बाय हिम इन्क्लूड्स. आता मेन क्रायटेरिया कोणते आहेत 5 किंगडम क्लासिफिकेशनसाठी? मेन क्रायटेरिया कोणते कोणते होते ते पाहून घ्यायचे. पहिलं आहे सेल स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन, थर्ड आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, फोर्थ आहे रिप्रोडक्शन अँड फिफ्थ आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिपलाच आपण म्हणतो इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. त्यालाच म्हणतात इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिपलाच इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप असं म्हणतात. आता पहिलं काय म्हटलं आपण? क्रायटेरिया काय आहेत? 5 क्रायटेरिया आहेत. सेल स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप. मग पेपरला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्रायटेरिया फॉर द 5 किंगडम क्लासिफिकेशन. हे 5 सोडून जे नसेल ते आन्सर. टेबल 2.1 हा वाचायचा आहे. गिव्स द कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द 5 किंगडम्स. आता जे 5 किंगडम आहेत त्याच्यामध्ये 5 किंगडम कोणते कोणते आहेत? बेसिक इन्फॉर्मेशन सांगतोय. 5 किंगडम कोणते कोणते आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. ठीक आहे. आता याच्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. आता कोणती पण सेल जर बघितलं, लिव्हिंग सेल जर बघितलं, त्याचे 2 टाईप आहेत. प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल. बघा, प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल हे 2 टाईप कुणाचे आहेत? कोणत्या पण एका सेलचे आहेत. यूकॅरियोटिक सेलमध्ये 2 टाईप आहेत, युनिसेल्युलर सेल आणि मल्टीसेल्युलर सेल. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये एकच येते, युनिसेल्युलर सेल. ठीक आहे. मग क्लासिफिकेशन होत असताना हे जे 5 किंगडम क्लासिफाय केले त्याच्यामधला बेसिक क्रायटेरिया काय बघा. जे प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत ते कोण आहेत? मोनेरामध्ये आहेत. मोनेरा हे प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत. प्रोटिस्टा हे यूकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत. प्रोटिस्टा हे यूकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत. आणि उरलेले 3 जण फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया हे तिघही यूकॅरियोटिक मल्टीसेल्युलर आहेत. यूकॅरियोटिक मल्टीसेल्युलर आहेत. कोण कोण? मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय. मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय हे कोण आहेत? फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया हे कोण आहेत? यूकॅरियोटिक मल्टीसेल्युलर. मोनेरा प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, प्रोटिस्टा यूकॅरियोटिक युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर पाहून घ्यायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे माहिती आहे, आता सेल वॉलचा पण जर क्रायटेरिया जर बघितला तर ॲनिमेलिया सोडून बाकी सगळ्यांमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. ॲनिमल सोडून, ॲनिमलमध्ये सेल वॉल आहे का? सेल वॉल अब्सेंट आहे. आणि सेल वॉल ही बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. ती कशापासून बनली, काय बनली ते पाहिजे. आता ठीक आहे, हा टेबल पाहूयात जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये. आता सेलचा टाईप कोणता आहे? फक्त मोनेरा हे प्रोकॅरियोट आहे, बाकी सगळे यूकॅरियोट. बाकी सगळे यूकॅरियोट. सेल वॉलमध्ये जर बघितलं फक्त ॲनिमेलियामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे. ॲनिमेलियामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे आणि बाकीच्यांमध्ये सेल वॉल आहे. मग बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली आहे? पॉलिसॅकराइड अँड अमायनो ॲसिड. बॅक्टेरियाची सेल वॉल ही पॉलिसॅकराइड अँड अमायनो ॲसिडपासून बनलेली आहे. प्रोटिस्टामध्ये काहींमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. फंजायमध्ये प्रेझेंट आहे आणि ती कशापासून बनलेली आहे? चायटिनपासून बनलेली आहे किंवा चिटिनपासून बनलेली आहे. आणि प्लांटमधली जी सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली आहे? सेल्युलोजपासून बनलेली आहे. नंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रोकॅरियोटिकचा अर्थच असतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट. मग न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा जर विचार केला तर फक्त मोनेरामध्ये अब्सेंट आहे, बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. बॉडी ऑर्गनायझेशन जे युनिसेल्युलर आहेत, कोण कोण? प्रोकॅरियोटिक, प्रोटिस्टा आणि मोनेरा हे कोण आहेत? युनिसेल्युलर. त्यामुळे त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन कोण आहे? सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलियामध्ये जर बघितलं लूज टिश्यू लेवलचं आहे फंजायमध्ये, टिश्यू ऑर्गन लेवलचं आहे प्लांटीमध्ये,
आणि ॲनिमलमध्ये टिश्यू, ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टम लेवलचे. मग पेपरला विचारतील प्लांटमध्ये ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ते स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण की इथं म्हणलेलं आहे प्लांटमध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे टिश्यू लेवलचं आहे किंवा ऑर्गन लेवलचं आहे. टिश्यू लेवलचं आहे किंवा ऑर्गन लेवलचं आहे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन बघा, मोनेरा हे कोण आहेत, हे ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉपिकमध्ये 2 टाईप, किमो ऑटोट्रॉपिक, फोटो ऑटोट्रॉपिक, आणि ते हेट्रोट्रॉपिक पण आहेत. मग त्यात सॅप्रोफाईट आहेत आणि पॅरासायटिक आहेत, सॅप्रोफायटिक पॅरासायटिक. नंतर प्रोटिस्टामध्ये जर बघितलं तर ऑटोट्रॉपिक पण आहेत आणि हेट्रोट्रॉपिक पण आहेत. ऑटोट्रॉपिकमध्ये ते कोण आहेत, फोटोसिंथेटिक आहेत आणि हेट्रोट्रॉपिक पण आहेत. हेट्रोट्रॉपिकमध्ये 3 टाईप आहेत जनरली, ते पण पुढं पाहिजे. फंजाय हे कोण आहेत, प्युअरली हेट्रोट्रॉपिक आहेत. फंजाय हे प्युअरली कोण आहेत, हेट्रोट्रॉपिक. त्याच्यामध्ये सॅप्रोफाईट, पॅरासाईट, त्याच्यामध्ये कोण आहेत, सॅप्रोफाईट आणि पॅरासाईट. सॅप्रोफाईट म्हणजे काय, डेड ऑर्गॅनिझमवरती फीड करणारे, आणि पॅरासाईट म्हणजे काय, दुसऱ्यावरती डिपेंड असणारे, कम्प्लिटली डिपेंड ऑन अदर, कम्प्लिटली डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेटिक आहेत. ऑटोट्रॉपिक प्लांट कोण आहेत, ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेटिक. हेट्रोट्रॉपिकमध्ये ॲनिमल 3 प्रकारचे आहे बघा. होलोझॉइक, डायजेशन ऑकर इनसाइड द बॉडी, डायजेशन ऑकर इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये जर डायजेशन होत असेल इनसाइड द, त्याला म्हणतो होलोझॉइक. सॅप्रोफायटिक, डेड ऑर्गॅनिझमवरती फीड करणारे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि काही पॅरासायटिक पण आहेत, म्हणजेच ॲस्केलमेंथिसमध्ये जे आहेत ते. ठीक आहे. नंतर आता पुढचा पॉईंट बघतोय आपण चार्ट नंतर. 3 डोमेन सिस्टम हॅज ऑल्सो बीन डिवायडेड. आता ते 3 डोमेन क्लासिफिकेशन कार्ल ऊस नावाच्या सायंटिस्टने दिलं. 3 डोमेन सिस्टम क्लासिफिकेशन काय सांगते बघा. हॅव ऑल्सो बीन प्रपोज दॅट द किंगडम मोनेरा इंटू द 2 डोमेन्स, आणि बाकीचे सगळे 3 डोमेन्समध्ये आहेत. लिव्हिंग द रिमेनिंग युकॅरियोटिक किंगडम इन द 3rd डोमेन. They are by the 6th kingdom classification, and this is given by the Carlos. This is given by the Carlos. Let us look at the 5 kingdom classification to consider the issue and consideration that influence the classification system. ठीक आहे, 5 kingdom classificationचा आपण जनरली स्टडी करतोय. आता आधीच्या क्लासिफिकेशनमध्ये काही लूप होल्स होते, काही डीमेरिट्स होते. ते डीमेरिट्स कव्हर करण्याचं काम याच्यामध्ये करण्यात आलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पॉईंट येतो अर्लियर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे 5 किंगडमच्या आधीचं जे क्लासिफिकेशन होतं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी, फंजाय, मॉसेस, फर्न्स, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म अंडर द प्लांट. यांनी सगळ्यांना प्लांटमध्ये टाकलं होतं. कोणी अर्लियर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये प्लांटच्या अंडर कोण कोण होतं, प्लांटच्या अंडर कोण कोण होतं, बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी, फंजाय, मॉसेस, फर्न्स, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, हे सगळे कोण होते, प्लांटच्या अंडर होते. द कॅरेक्टर दॅट युनिफाईड दिस होल किंगडम was that all the organism including had the cell wall in their structure. सेल वॉलच्या बेसिसवरती सगळ्यांना प्लांटमध्ये टाकलं होतं. हा एकच क्रायटेरिया कन्सिडर करता. दिस प्लेस टुगेदर द ग्रुप विच वाईडली डिफर्ड अदर कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. सेल वॉल सोडून असे बाकीचे पण कॅरेक्टर होते जे मिसमॅच करत होते. इट ब्रॉट टुगेदर द प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया अँड द ब्ल्यू ग्रीन अल्गी विथ द ग्रुप विच आर युकॅरियोट. बघा, युकॅरियोटिकमध्ये त्यांनी ब्ल्यू ग्रीन अल्गी टाकलं. ब्ल्यू ग्रीन अल्गी हा बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोट आहे. म्हणजे जे डेमेरिट्स सांगायचे त्यांनी काय केलं, डीमेरिट्समध्ये जुन्या क्लासिफिकेशनमध्ये काय होतं, युकॅरियोट आणि प्रोकॅरियोटिक एकत्रच टाकलं होतं. म्हणजेच ते डिस्टिंग्विश करू शकत नव्हता कार्लिनियस. ठीक आहे. इट ऑल्सो ग्रुप टुगेदर द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इन एकाच ग्रुपमध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर टाकले. मग हिताचे क्लासिफिकेशन केलं. आता बघा पुढं. फॉर एक्झाम्पल क्लॅमॅडोमोनास, स्पायरोगायरा वेअर प्लेस टुगेदर अंडर द अल्गी. आणि आता जो 3rd टॉपिक आहे कुठला, प्लांट किंगडम, या टॉपिकमध्ये बी स्पायरोगायरा आणि क्लॅमॅडोमोनास हे अल्गीमध्येच दाखवलेले आहेत. ठीक आहे ना. तसे ते पाहिजे होते प्रोटिस्टमध्ये, पण त्यांना अल्गीमध्येच टाकलेलं आहे. लक्षात ठेवायचं. स्टडी करताना आपण प्लांटीमध्येच करतोय. द क्लासिफिकेशन डिड नॉट डिफरन्शिएट बिटवीन द हेट्रोट्रॉपिक ग्रुप फंजाय अँड ऑटोट्रॉपिक ग्रीन प्लांट्स. ठीक आहे. दो दे ऑल्सो शोन द कॅरेक्टरिस्टिक डिफरन्स इन देअर सेल वॉल कंपोजिशन. फंजाय हॅड सेल वॉल मेड बाय द कायटिन. फंजायची जी सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली आहे, कायटिनपासून. मग त्याच्या प्लांटमध्ये जे सांगितलं ना, प्लांटचं क्लासिफिकेशन करताना काही चुका झालेल्या आहेत आधीच्या क्लासिफिकेशनमध्ये, आणि त्या चुका ओव्हरकम करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे, 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये करण्यात आलेला आहे. इन देअर वॉल वाईल द ग्रीन प्लांट्स हॅड द सेल्युलोजिक सेल वॉल. हे तर माहितीच आहे. वेन सच कॅरेक्टरिस्टिक्स वेअर कन्सिडर द फंजाय वेअर प्लेस्ड इन अ सेपरेट किंगडम फंजाय. ठीक आहे. ऑल द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम वेअर ग्रुप्ड टुगेदर अंडर द किंगडम मोनेरा. बरोबर. अँड युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आर वेअर प्लेस्ड इन द प्रोटिस्टा. ऑलरेडी माहिती आहे, सोपं होता पॉईंट हा. किंगडम प्रोटिस्टा हॅज ब्रॉट टुगेदर क्लॅमॅडोमोनास, क्लोरेला, ठीक आहे, विथ पॅरामोशियम अँड अमिबा. मग आता जे प्रोटिस्टामध्ये कोण कोणी बघा, किंगडम प्रोटिस्टा हॅज ब्रॉट टुगेदर द क्लॅमॅडोमोनास, क्लोरेला, पॅरामोशियम, अमिबा. आता पॅरामोशियम, अमिबा ह्यांना कुठल्या किंगडममध्ये टाकलं होतं, त्या ॲनिमल किंगडममध्ये टाकलं होतं. त्यांच्यामध्ये सेल वॉल नव्हती म्हणून.
आणि क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास यांना कसं टाकलं होतं, प्लांटमध्ये टाकलं होतं, कारण की त्यांच्याकडे सेल वॉल होती. मग किंगडम प्रोटिस्टामध्ये क्लॅमिडोमोनास क्लोरेला प्लांटमध्ये टाकले होते सेल वॉल असल्यामुळं, अमिबा आणि पॅरामोशियम ॲनिमल किंगडममध्ये टाकले होते सेल वॉल नसल्यामुळं. इट हॅज पुट टुगेदर द ऑर्गॅनिझम विच इन द अर्लियर क्लासिफिकेशन वेअर प्लेस इन द डिफरंट किंगडम. दिस आहे तिथे जाऊ दे, एवढं काय महत्त्वाचं नाही आहे ते. दिस काइंड ऑफ द चेंजेस विल टेक इन अ फ्युचर टू डिपेंडन्स ऑन द डिपेंडिंग ऑन द इम्प्रूव्हिंग इन द अवर अंडरस्टँडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इव्होल्युशनरी रिलेशनशिप. हे पण काय महत्त्वाचं नाही आहे. ओव्हर द टाइम अन अटेम्प्ट हॅज बीन मेड टू इव्हॉल्व द क्लासिफिकेशन सिस्टम विच रिफ्लेक्ट्स नॉट ओनली द मॉर्फॉलॉजिकल, फिजिओलॉजिकल अँड रिप्रोडक्टिव्ह सिमिलॅरिटीज बट ऑल्सो द फायलोजेनेटिक इज बेस्ड ऑन द इव्होल्युशनरी रिलेशनशिप. बघा हा पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणजे जे नवीन ह्याच्या क्लासिफिकेशनमध्ये जे लूप होल्स आहेत ते काढण्यासाठी काही अदर क्लासिफिकेशन सिस्टम इव्हॉल्व झाल्या आणि त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, फिजिओलॉजिकल कॅरेक्टर, रिप्रोडक्टिव्ह सिमिलॅरिटीज अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप हे आपण कन्सिडर केल्या. फायलोजेनेटिक शब्दाचा असतो अर्थ इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. इन दिस चॅप्टर, आता इथं आताशी सुरू होते चॅप्टर. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय of the Whittaker classification system. The kingdom Plantae and Animalia also, commonly referred to as plant and animal kingdom respectively, will be dealt separately in 3 and 4th. त्याचे सेपरेट चॅप्टर दिलेले आहेत. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण काय करणार आहे, तिघांचीच माहिती डीपमध्ये पाहणार आहोत. किंगडम क्लासिफिकेशनमधला जो पहिला किंगडम आहे किंगडम मोनेरा. ह्या किंगडम मोनेराबद्दल जर बघितलं तर ह्या किंगडम मोनेरामध्ये जेवढे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, प्रोकॅरियोटिक आणि जेवढे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, कोणते प्रोकॅरियोटिक आणि युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम जेवढे आहेत त्यांचं ग्रुपिंग केलेलं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे किंगडम मोनेरामध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामध्ये जेवढे येतात ते सगळे कोण आहेत, बॅक्टेरिया. ह्या बॅक्टेरियाबद्दल इन्फॉर्मेशन आता आपण पाहणार आहे. ठीक आहे. बॅक्टेरिया आर द सोल मेंबर ऑफ द किंगडम मोनेरा. बॅक्टेरिया आर द सोल मेंबर ऑफ द किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये फक्त कोण आहेत तर बॅक्टेरिया हेच आहेत. लक्षात ठेवायचं. दे आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. पेपरला विचारतील विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. तर लक्षात ठेवायचं बॅक्टेरिया. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे बघा, बॅक्टेरिया ऑकर्स ऑलमोस्ट एव्हरीवेअर. 100 ऑफ द बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन द हँडफुल ऑफ द सॉईल. म्हणजे मुठभर सॉईलमध्ये किती आहेत, 100 ऑफ द बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, त्याच्यापेक्षा जास्त असतात. ठीक आहे. इथं शब्द लक्षात ठेवायचं 100, तिथं 1000 वगैरे म्हणतील पेपरला. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे, दे ऑल्सो लिव्ह इन द एक्स्ट्रीम हॅबिटॅट सच ॲज हॉट स्प्रिंग, डेझर्ट, स्नो, डीप ओशन वेअर अ फ्यू अदर लाईफ फॉर्म्स कॅन सर्वाईव्ह. त्या अशा ठिकाणी पण आहेत जिथे एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत. ठीक आहे. तिथं पण ते असतात, म्हणजे बॅक्टेरिया सगळीकडे असतात. मेनी ऑफ देम लिव्ह इन ऑर ऑन द अदर ऑर्गॅनिझम ॲज अ पॅरासाईट. काही जण पॅरासाईट पण आहेत. ठीक आहे. बॅक्टेरिया आर ग्रुप्ड अंडर द 4 कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर शेप. शेपच्या बेसिसवरती बॅक्टेरियाचे 4 क्रायटेरिया केलेले आहेत. जे रॉड शेप बॅक्टेरिया आहेत, रॉड शेप, त्याला आपण म्हणतो बॅसिली. रॉड शेप बॅक्टेरियाला काय म्हणतो, बॅसिली. जे स्पेरिकल शेप बॅक्टेरिया आहेत, म्हणजे असं स्पियर आहे, गोल आहे, त्याला म्हणतो आपण कोकाय. नंतर ज्यांचा स्पायरल शेप बॅक्टेरिया जे आहेत, स्पायरल बाइंडिंग असतं जसं स्पायरल शेप, त्याला म्हणतो स्पायरिला, स्पायरल शेप बॅक्टेरिया. आणि जे कोमा शेप बॅक्टेरिया आहेत त्याला आपण म्हणतो विब्रो. हे कोण आहेत, कोमा शेप बॅक्टेरिया. कोमा शेप बॅक्टेरियालाच काय म्हणतो आपण, विब्रिओ म्हणतो. कोमा शेप बॅक्टेरियालाच काय म्हणतो, विब्रो. मग तेच क्लासिफिकेशनमध्ये म्हणलेलं आहे बघा. स्पेरिकल शेप बॅक्टेरिया त्याला म्हणतो कोकस. रॉड शेप बॅक्टेरिया त्याला म्हणतो बॅसिलस. कोमा शेप बॅक्टेरिया त्याला म्हणतो विब्रियम किंवा विब्रिओ. आणि स्पिरिलम म्हणजे कोण आहे, स्पायरल शेप बॅक्टेरिया त्याला म्हणतो स्पायरुलम किंवा स्पायरिला. UM वाले सगळे कोण आहेत, सिंग्युलर्स आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दो द बॅक्टेरियल स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल, दे आर व्हेरी कॉम्प्लेक्स इन अ बिहेवियर. बघा, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर जरी सिम्पल असलं तर त्यांचा बिहेवियर कसा आहे, कॉम्प्लेक्स आहे. आणि लक्षात ठेवायचं, मोस्ट कॉम्प्लेक्स बिहेवियर शो करणारे कोण आहेत, बॅक्टेरियाच आहेत. बॅक्टेरिया शोज मोस्ट कॉम्प्लेक्स बिहेवियर. लक्षात ठेवायचं, पेपरला आलेले प्रश्न आहेत. कम्पेअर टू द मेनी अदर ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया ॲज अ ग्रुप शो द मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. show the most extensive metabolic diversity. बॅक्टेरिया ॲज अ ग्रुप शो द एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. मग किंगडम मोनेराच असा ग्रुप आहे जे काय शो करतात, मोस्ट एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय बघा सांगतो आता, मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. आता मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे काय, लिव्हिंग रिॲक्शन ऑकरिंग इनसाइड द बॉडी म्हणजे मेटाबॉलिझम. आणि ह्या ज्या रिॲक्शन आहेत यांच्यामध्ये बी एक डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे काय, व्हेरियस फॉर्म्स आहेत. आणि ते व्हेरियस फॉर्म काय आहेत, बॅक्टेरियामध्ये आहेत. म्हणजे बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया त्याचे जे आतमधल्या ज्या रिॲक्शन्स आहेत, बॉडीच्या आतमधल्या होणाऱ्या केमिकल रिॲक्शन त्या चेंज होत राहतात.
ठीक आहे. मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी कोण शो करतं, तर किंगडम मोनेरा म्हणजेच कोण, बॅक्टेरिया. ठीक आहे. सम ऑफ द बॅक्टेरिया आर ऑटोट्रॉपिक, दे सिंथेसाइज देअर ओन फूड फ्रॉम द इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट. दे मे बी द फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक और किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकचे दोन टाईप, फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप, किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप. ठीक आहे. द वास्ट मेजॉरिटी ऑफ द बॅक्टेरिया आर द हेट्रोट्रॉप. वास्ट मेजॉरिटी ऑफ द बॅक्टेरिया आर कोण आहेत, हेट्रोट्रॉप. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द बॅक्टेरिया कोण आहेत, मेजॉरिटी ऑफ द बॅक्टेरिया कोण आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत. हेटेरो लक्षात ठेवायचे. दे डिपेंड ऑन द अदर ऑर्गॅनिझम ऑर ऑन द डेड ऑर्गॅनिक मॅटर फॉर द फूड. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, ते अदर ऑर्गॅनिझमवरती डिपेंड आहेत किंवा डेड ऑर्गॅनिक मॅटरवरती पण ॲज अ फूड म्हणून ते त्याला कन्झ्युम करतात, डेड ऑर्गॅनिक मॅटरला. ठीक आहे. आता हे बॅक्टेरियाचे दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलेले. बॅक्टेरियाचे दोन ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलेले आहे, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया, यू. यू म्हणजे शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा, यस किंवा ट्रू बॅक्टेरिया. ट्रू बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया जे फक्त एक्स्ट्रीम कंडिशनला सापडतात. एक्स्ट्रीम कंडिशनला सापडणारे बॅक्टेरियालाच म्हणतो आपण आर्की बॅक्टेरिया. आर्की बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया जे एक्स्ट्रीम कंडिशनला सापडतात. त्या एक्स्ट्रीम कंडिशन पुस्तकात दिल्या 3. त्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघू. आता बघा, दिस बॅक्टेरिया आर स्पेशल सिन्स दे लिव्ह इन द सम ऑफ द मोस्ट हार्श हॅबिटॅट. हार्श हॅबिटॅटमध्ये सापडणारे, एक्स्ट्रीम कंडिशनला सापडणारे जे बॅक्टेरिया आहेत त्यालाच आपण म्हणतो आर्की बॅक्टेरिया. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये 3 आहेत, एक्स्ट्रीमली सॉल्टी एरियाज, एक्स्ट्रीमली सॉल्टी एरिया, हॉट स्प्रिंग एरिया आणि मार्शी एरिया. 3 एरिया महत्त्वाचे आहेत. एक्स्ट्रीमली सॉल्टी एरिया, दुसरं दिलेलं आहे हॉट स्प्रिंग एरिया आणि थर्ड दिलेलं आहे मार्शी प्लेसेस, मार्शी एरिया किंवा मार्शी प्लेसेस. ठीक आहे. मग जे बॅक्टेरिया जे बॅक्टेरिया एक्स्ट्रीमली सॉल्टी एरियामध्ये सापडतात त्याला म्हणतो हॅलोफाईल्स. हॅलोफाईल्स एक्स्ट्रीमली सॉल्ट एरियामध्ये सापडतात. हॉट स्प्रिंगमध्ये सापडतात त्यांना म्हणतो थर्मोॲसिडोफाईल्स आणि मार्शी एरियामध्ये सापडतात त्याला म्हणतो मिथॅनोजेन्स. त्याला म्हणतात मिथॅनोजेन्स. आर्की बॅक्टेरिया डिफर्स फ्रॉम द अदर बॅक्टेरिया इन हॅव्हिंग द डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर. ठीक आहे. अँड दिस फीचर इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर सर्वायवल इन द एक्स्ट्रीम कंडिशन. मग असं कोणतं स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल आहे जे आर्की बॅक्टेरियाला एक्स्ट्रीम कंडिशनला सर्वाईव्ह करायला मदत करतात, तर ते स्ट्रक्चर आहे डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर. कुठलं स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल आहे, स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल. ठीक आहे. मिथॅनोजेन्स आर प्रेझेंट इन द गट ऑफ द सेव्हरल रुमिनंट ॲनिमल्स सच ॲज द काऊ अँड बफेलोज अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ द मिथेन बायोगॅस. बायोगॅस प्रोडक्शन कोण करतात, तर बायोगॅसच्या प्रोडक्शनमध्ये कोण मदत करतं, तर मिथॅनोजेन्स मदत करतात. मिथॅनोजेन्स. आणि मिथॅनोजेन्स कोण आहेत, तर आर्की बॅक्टेरिया आहेत. मिथॅनोजेन्स आर आर्की बॅक्टेरिया. मिथॅनोजेन्स आर आर्की बॅक्टेरिया. नंतर आहे यू बॅक्टेरिया. नंतर कोणता आहे, यू बॅक्टेरिया. आता यू बॅक्टेरिया म्हणजे कोणते, ट्रू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियालाच काय म्हणतात, ट्रू. नेक्स्ट पॉईंट आहे यू बॅक्टेरिया. नेक्स्ट पॉईंट काय आहे, यू बॅक्टेरिया. दीज आर द थाउजंड ऑफ द डिफरंट देर आर द थाउजंड ऑफ द डिफरंट यू बॅक्टेरिया और ट्रू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियाला दुसरं नाव काय आहे, यू बॅक्टेरिया ऑल्सो कॉल्ड एज द ट्रू बॅक्टेरिया. These are the characterized by the presence of the rigid cell wall. त्यांच्यामध्ये काय आहे, रिजिड सेल वॉल प्रेझेंट आहे. कोणामध्ये, यू बॅक्टेरियामध्ये. नंतर अजून काय म्हणलेलं आहे बघा, अँड इफ मोटाईल दे हॅव द फ्लॅजेलम. फ्लॅजेलम मोटिलिटीमध्ये मदत करतं. द सायनोबॅक्टेरिया ऑल्सो रेफर टू ॲज अ ब्ल्यू ग्रीन अल्गी हॅव द क्लोरोफिल ए सिमिलर टू द ग्रीन प्लांट्स अँड आर द फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. फोटोसिंथेटिकमधलं एक महत्त्वाचं एक्झाम्पल दिलेलं आहे सायनोबॅक्टेरिया, ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आहे. ठीक आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर पण एक दिलेलं आहे आपण. ठीक आहे, ते बी बघू. द सायनोबॅक्टेरिया आर युनिसेल्युलर कोलोनियल ऑर फिलामेंटस स्ट्रक्चर फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर ऑर टेरेस्टेरियल अल्गी. म्हणजे ते सापडते कुठं सायनोबॅक्टेरिया कुठं सापडते. महत्त्वाचा पॉईंट सायनोबॅक्टेरियाबद्दलची इन्फॉर्मेशन इथं काय म्हणलं, सायनोबॅक्टेरिया आर युनिसेल्युलर कोलोनियल कॉलनीज तयार करतं, ॲड फिलामेंटस कॉलोनी किंवा फिलामेंट आहेत त्याची, कॉलोनी किंवा फिलामेंट्स तयार करतं किंवा त्याचं ब्रेकिंग होतं. और फ्रेश वॉटर मराईन वॉटर ऑर द टेरेस्टेरियल म्हणजे सगळीकडे सापडतं. सायनोबॅक्टेरिया पाण्यात पण सापडतं, दोन्ही प्रकारच्या फ्रेश वॉटर, मराईन वॉटर आणि टेरेस्टेरियल म्हणजे जमिनीवरती पण सापडतं. कोण, सायनोबॅक्टेरिया. दिस कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय द जिलॅटिनस शीथ. दे ऑफन फॉर्म्स द ब्लूम्स इन द पोल्युटेड वॉटर बॉडीज. ब्लूम्स, अल्गल ब्लूम्स म्हणतो त्याला. ब्लूम्स म्हणजे काय, असं ग्रुपिंग तयार होतं जे तरंगत असतं. ठीक आहे.
सम ऑफ दिस ऑर्गॅनिझम कॅन फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन द स्पेशलाइज सेल कॉल्ड एज द हेटेरोसिस्ट. यांच्यामध्ये हेटेरोसिस्ट नावाच्या स्पेशलाइज सेल असतात. कोणत्या? हेटेरोसिस्ट नावाच्या स्पेशलाइज सेल असतात, ज्यांचं काम काय? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला काय करणं? फिक्स. हेटेरोसिस्ट. एक्झाम्पल दिले नॉस्टॉक. नॉस्टॉक हे एक्झाम्पल कोणाचं आहे? आणि नॉस्टॉक आणि एनियाबिना यांच्यामध्ये काय हेटेरोसिस्ट नावाचं स्ट्रक्चर आहे, ते काय करतं? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला फिक्स करतं. मग हे एक्झाम्पल दिलं फिलामेंटस ब्ल्यू अल्गी किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी, नॉस्टॉक. आता याच्यामध्ये काय म्हणलं? ह्यांचं स्ट्रक्चर कसं आहे? फिलामेंटस स्ट्रक्चर आहे. कुणाचं? नॉस्टॉकचं. नॉस्टॉकचं स्ट्रक्चर कसं आहे? फिलामेंटस. नंतर याच्यामध्ये हेटेरोसिस्ट नावाचं स्ट्रक्चर आहे, जे काय करते? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला फिक्स करते. ॲटमॉस्फेरिक N2 फिक्स करतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नंतर काय म्हणलेलं आहे? यांच्या बॉडीवरती जे कवरिंग दिसते हे असं, त्या कवरिंगला म्हणतो म्युसिलाजिनियस शीट. त्या कवरिंगला म्हणतात म्युसिलाजिनियस शीट. आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या 2 स्पेसीज किंवा 2 नावं दिलेली आहेत, नॉस्टॉक आणि एनियाबिना. हे झालं फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्समध्ये. स्ट्रक्चर काय? कोलोनियल ऑर फिलामेंटस आहे. युनिसेल्युलर पण येते, लक्षात ठेवायचे. आणि सगळीकडे सापडतात, पाण्यात, जमिनीवरती आणि सगळीकडेच. नंतर किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप. नेक्स्ट पॉईंट बघा, किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. Chemosynthetic autotrophs, bacteria oxidize the various inorganic substances such as the nitrate, nitrites and ammonia. 3 inorganic substances दिलेले आहेत, नायट्रेट्स, नायट्राइट आणि अमोनिया. यांचं ऑक्सिडेशन करतात. अँड यूज दिस रिलीज्ड एनर्जी फॉर देअर ATP प्रोडक्शन. ATP बनवण्यासाठी ते वापरतात. ठीक आहे. दे प्ले ग्रेट रोल इन अ रिसायकलिंग ऑफ द न्यूट्रिएंट्स लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न आणि सल्फर. मग किमोसिंथेटिक बॅक्टेरिया जे आहेत, कोणते? किमोसिंथेटिक. ते किमोसिंथेटिक बॅक्टेरिया काय काय म्हणलं आपण? न्यूट्रिएंट रिसायकलिंगमध्ये त्याचा उपयोग आहे. न्यूट्रिएंटच्या रिसायकलिंगमध्ये उपयोग आहे किमोसिंथेटिक. त्यांच्यामध्ये काय म्हणलं आपण? इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट लाईक नायट्रेट, नायट्राइट्स आणि अमोनिया. नायट्रेट, नायट्राइट्स आणि अमोनिया यांचा ते यूज करतात ATP प्रोडक्शनसाठी, एनर्जी मिळवण्यासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. नंतर आहे हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया. नेक्स्ट वन इज द हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया. हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आर द मोस्ट अबेंडंट इन नेचर. मोस्ट अबेंडंट इन नेचर कोणते? ते हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत. द मेजॉरिटी ऑर इम्पॉर्टंट डिकम्पोजर्स. ते कोण आहेत? मोस्टली ते कोण आहेत? सगळे डिकम्पोजर्स आहेत. मग पेपरला विचारतील मेजॉरिटी ऑफ द हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आर सॅपोरोफायटिक, होलोझोइक का डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे काय करतात? डिकम्पोज करतात, म्हणजे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलला सिम्पलमध्ये कन्वर्ट करायचं काम करतात. कोण? डिकम्पोजर्स. मेनी ऑफ देम हॅव द सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द ह्युमन अफेअर्स. बरोबर, काही युजफुल बॅक्टेरिया आहेत तेच. दे आर द हेल्पफुल इन द मेकिंग द कर्ड फ्रॉम द मिल्क. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर नावाचा 12वीचा धडा आहे, त्याच्यामध्ये आहे. प्रोडक्शन ऑफ द अँटीबायोटिक्स, फिक्सिंग द नायट्रोजन इन लेग्युमिनस प्लांट्स. नायट्रोजन फिक्सेशन इन लेग्युमिनस प्लांट. आता लक्षात ठेवायचं आहे, इथे एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. इथं तो डिफरन्स काय? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया काम करतात. आणि लेग्युमिनस प्लांटमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया काम करतात. हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया काम करतात. नावं लक्षात ठेवायच्यात, एक्झाम्पल तर आहेतच. ठीक आहे. नॉस्टॉक आणि एनियाबिना हे कोण आहेत? ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत, लक्षात ठेवायचं. लेग्युमिनस रूट्स. सम आर द पॅथोजन कॉजिंग द डॅमेज टू द ह्युमन बींग्स, क्रॉप्स, फार्म ॲनिमल्स अँड पेट्स. कोलेरा, टायफॉइड, टिटॅनस, सिट्रस कॅन्कर आर वेल नोन डिसीज कॉज बाय द बॅक्टेरिया. कोलेरा, टायफॉइड, टिटॅनस, सिट्रस कॅन्कर हे 4 जे डिसीज आहेत ते कशामुळे होतात? डिफरंट बॅक्टेरियामुळे होतात. पेपरला विचारतात विच ऑफ द फॉलोविंग डिसीज इज नॉट कॉज बाय द बॅक्टेरिया. तर हे 4 डिसीज सोडायचे, मग बाकीचे बघायचे. ठीक आहे. बॅक्टेरिया रिप्रोड्यूस मेनली बाय द फिजन. बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन कशाने होतं? तर फिजनने होतं. समटाइम्स अंडर द अनफेवरेबल कंडिशन दे प्रोड्यूस द स्पोर. अनफेवरेबल कंडिशनला ते काय करतात? स्पोर प्रोड्यूस करतात. दे ऑल्सो रिप्रोड्यूस बाय द sort of the sexual reproduction by the adopting a primitive type of the DNA transfer from the one bacterium to the another bacteria. ठीक आहे. प्रिमिटिव्ह DNA ट्रान्सफर होतं एका बॅक्टेरियामधून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये, त्यालाच म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग बॅक्टेरियामध्ये रिप्रोडक्शन होत असताना 3 प्रकारचे दिले. एक आहे फिजन, दुसरं दिले स्पोर फॉर्मेशन आणि थर्ड दिले सेक्शुअल रिप्रोडक्शन. 3 टाईपचं रिप्रोडक्शन दिले बॅक्टेरियामध्ये. द मायकोप्लाझम, पूर्ण लाईन महत्त्वाची आहे मायकोप्लाझमची. ठीक आहे. फिजन कसं होतं बॅक्टेरियामध्ये, इथं झालं फिजन. ठीक आहे. आणि मायकोप्लाझमची इन्फॉर्मेशन पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे. द मायकोप्लाझम्स आर द ऑर्गॅनिझम दॅट कम्प्लिटली लॅक द सेल वॉल.
दे आर स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल नोन अँड कॅन सर्वाईव्ह विदाऊट ऑक्सिजन. विदाऊट ऑक्सिजन म्हणलं आहे ते म्हणजे कोण आहेत, अनएरोबिक आहे. म्हणजेच मायकोप्लाझम इज अनएरोबिक इन नेचर आणि मेनी मायकोप्लाझम आर पॅथोजेनिक इन ॲनिमल अँड प्लांट. ह्या मायकोप्लाझममध्येच सेल वॉल अब्सेंट आहे. सेल वॉल काय आहे, अब्सेंट आहे. ते कोण आहे, स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. ते स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत कोण, मायकोप्लाझम. तर मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट सेल इज, स्मॉलेस्ट सेल इज मायकोप्लाझ्मा. इथपर्यंत झाला किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी पेपरला येऊ शकते ती सगळी कव्हरअप झालेली आहे. ठीक आहे, किंगडम मोनेराबद्दल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टामध्ये बघा, ऑल सिंगल सेल युकॅरियोटिक. आता प्रोटिस्टामध्ये काय टाकलेले आहेत, युकॅरियोटिक युनिसेल्युलर. युकॅरियोटिक युनिसेल्युलर हे सगळे कुठे टाकले, प्रोटिस्टामध्ये टाकले, प्लेस अंडर द प्रोटिस्टा. बट द बाउंड्रीज ऑफ दिस किंगडम आर नॉट वेल डिफाईन. असा कोणता किंगडम आहे ज्याच्या बाउंड्री वेल डिफाईन नाही आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम आहेत कोणते नाही आहेत हे अजून डिफाईन केलं नाही आहे किंवा वेल डिफाईन नाही आहे. याच्यामध्ये नवीन नवीन ऑर्गॅनिझम ॲड होत चाललेले आहेत. बाउंड्रीज विच ऑफ द फॉलोइंग किंगडम हॅज नो बाउंड्रीज किंवा नॉट वेल डिफाईन बाउंड्रीज, तर लावलं याचं प्रोटिस्टा. वॉट मे बी द फोटोसिंथेटिक प्रोटिस्टन्स टू द वन मे बी द प्लांट टू द अनदर. म्हणजे काहींना जो फोटोसिंथेटिक प्रोटिस्ट वाटतं ते काहींना प्लांट वाटतं. म्हणजेच या प्रोटिस्टामध्ये जेवढे ऑर्गॅनिझम येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल या क्लोमॅडोमोनास, क्लॅमॅडोमोनासला काही सायंटिस्ट प्रोटिस्टामध्ये मानतात तर काही जण प्लांटमध्ये मानतात. ठीक आहे. इन दिस बुक वी हॅव इन्क्लूड द क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स, युग्लेनॉइड्स, स्लिम माउल्ट्स अँड प्रोटोझोआन्स. म्हणजे हे 5 ग्रुप दिलेले आहेत कुणाचे, प्रोटिस्टाचे. क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स, युग्लेनॉइड्स, स्लिम माउल्ट्स आणि प्रोटोझोआन्स हे 5 ग्रुप कोणाचे दिले आहेत, किंगडम प्रोटिस्टाचे दिलेले आहेत. मेंबर ऑफ द प्रोटिस्टा आर प्रायमरली ॲक्वेटिक. आता हे प्रोटिस्टामध्ये जेवढे ऑर्गॅनिझम आहेत ते सगळे कोण आहेत, प्रायमरीली ॲक्वेटिक आहेत. दिस किंगडम फॉर्म्स अ लिंक बिटवीन द अदर डिलिंग विथ द प्लांट, ॲनिमल अँड फंजाय. बरोबर आहे. बिईंग द युकॅरियोट, प्रोटिस्टन सेल बॉडी कंटेन्स वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड अदर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. सम हॅव द फ्लॅजेला ऑर द सिलिया. Protists reproduce sexually or asexually by the process involving the cell fusion and zygote formation. मग प्रोटिस्टामध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, प्रोटिस्टामध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये 2 प्रोसेस आहेत, सेल फ्युजन आणि झायगोट फॉर्मेशन. सेल फ्युजन आणि झायगोट फॉर्मेशन या 2 प्रोसेस आहेत कशामध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन किंगडम प्रोटिस्टा. आता जे 5 ग्रुप केलेले आहेत, क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स, युग्लेनॉइड्स, स्लिम माउल्ट्स आणि प्रोटोझोआन्स हे 5 ग्रुपिंग कोणाचे आहेत, प्रोटिस्टामध्ये जे 5 ग्रुप केलेले आहेत ते आता पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. त्यातला पहिला आहे क्रायसोफाइट्स. पहिलं कोण आहे, क्रायसोफाइट्स. आता पहिलं पार्ट येतं आहे क्रायसोफाइट्स. याच्यावरती पेपरला आलेले प्रश्न काय काय आहेत ते पण पाहिजेत, पण याच्यामध्ये जे बेसिक मेन इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पहिल्यांदा आपण. क्रायसोफाइट्स, दिस ग्रुप्स इन्क्लूड्स द डायटम्स अँड गोल्डन अल्गी. क्रायसोफाइट्समध्ये कोण टाकलेले आहेत, इथे लिहितो तुम्ही वाटलंच तर, डायटम्स आणि गोल्डन अल्गी. क्रायसोफाइट्स याच्यामध्ये 2 जण आहेत, डायटम्स आणि गोल्डन अल्गी. ठीक आहे. गोल्डन अल्गी हे कशामध्ये टाकलेले आहेत, क्रायसोफाइट्समध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. दे आर फाउंड इन अ फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज द मराईन एन्व्हायरमेंट. ते पाण्यातच सापडतात, फ्रेश प्लस मराईन. ठीक आहे. नंतर दे आर द मायक्रोस्कोपिक अँड फ्लोट पासिवली इन द वॉटर करंट्स. म्हणजे ते पाण्यावरती तरंगतात, त्यालाच प्लँक्टॉन असं म्हणतो. ते मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे ते डोळ्यांनी दिसणार नाही आहेत. ठीक आहे. द मोस्ट ऑफ देम आर द फोटोसिंथेटिक. इन डायटम्स द सेल वॉल फॉर्म्स द 2 थिन ओव्हरलॅपिंग शेल्स विच फिट टुगेदर ॲज अ सोप बॉक्स. म्हणजेच डायटममध्ये जर बघितलं तर डायटमची जी सेल वॉल आहे ती अशी सोप बॉक्ससारखी अशी. ठीक आहे. झाकण जे असतं ते असं, ती कशी आहे, थिन आहे, थिन 2 लेअरपासून बनलेली आहे. ठीक आहे. आणि कशासारखी आहे ती, सोप बॉक्ससारखी आहे. सोप बॉक्ससारखी सेल वॉल कुणाची आहे, डायटम्समध्ये आहे. द वॉल्स आर एम्बेडेड विथ द सिलिका. आता ह्या वॉलमध्ये काय आहे, सिलिका प्रेझेंट आहे. वॉल इज एम्बेडेड विथ द सिलिका अँड दस द वॉल इज इनडिस्ट्रक्टिबल. ती वॉल कशी आहे, इनडिस्ट्रक्टिबल वॉल आहे. ती थिन 2 लेअर आहे, सिलिकापासून बनलेली आहे. सो इट इज अ इनडिस्ट्रक्टिबल आहे. म्हणजेच तिला काय आहे, तिला ब्रेक करू शकत नाही. दस डायटम्स हॅव द लेफ्ट बिहाइंड द लार्ज अमाऊंट ऑफ द सेल वॉल डिपॉझिट इन देअर हॅबिटॅट. मग जिथं डायटम सापडतो ते काय इनडिस्ट्रक्टिबल असल्यामुळे त्याचे डिपॉझिट लार्ज अमाऊंटमध्ये सापडतात. डिपॉझिट्स फाउंड होतात किंवा डिपॉझिट्स सापडतात कुणाचे, डायटम्सचे.
त्याच्या हॅबिटॅटमध्ये. दिस ॲक्युमुलेशन ओव्हर द बिलियन ऑफ द इयर्स रेफर्ड ॲज द डायटमॅशियस अर्थ. बिलियन इयर म्हणजे किती आहे, करोडो वर्ष ते राहिल्यामुळं, बिलियन इयर हे डिपॉझिट राहिल्यामुळं तिथं डायटमॅशियस अर्थ तयार होते. डायटमॅशियस CEOUS अर्थ. डिपॉझिशन ऑफ द सिलिका. सिलिका हे सोप बॉक्समध्ये असते. सोप बॉक्सची जॉईनिंग जे टू थिन लेयर आहेत ते कशाने, बघा डायटममध्ये काय टू थिन लेयर्स आहेत, त्याला सोप बॉक्स म्हणतो. सोप बॉक्स कशाने फिटेड टुगेदर बाय द सिलिका. त्यामुळे ते इनडिस्ट्रक्टिबल आहेत. इनडिस्ट्रक्टिबल असल्यामध्ये जे डिपॉझिट सापडतात त्याच्या हॅबिटॅटमध्ये, आणि बिलियन ऑफ इयर ते डिपॉझिशन होऊन डायटमॅशियस अर्थ तयार होते. काय तयार होते, रेफर टू एज अ डायटमॅशियस अर्थ. बिईंग द ग्रिटी दिस सॉईल इज, म्हणजे ज्यावेळेस हे डायटमॅशियसची माती होईल त्यावेळेस इज यूज फॉर द पॉलिशिंग, फिल्ट्रेशन ऑफ द ऑइल अँड सिरप. तिचा यूज कुठं कुठं केला जातो, काय पॉलिशिंगसाठी, फिल्ट्रेशन ऑफ ऑइल अँड सिरप यासाठी ते केलं जातं. आणि डायटम्स आर द चीफ प्रोड्युसर ऑफ द ओशन. डायटम्स आर द चीफ प्रोड्युसर ऑफ द ओशन. ओशनमधले चीफ प्रोड्युसर कोण आहेत, डायटम्स, ऑल्सो कॉल्ड एज द, इथंच आहे, चीफ प्रोड्युसर ऑफ द ओशन. ओशनमधले चीफ प्रोड्युसर कोण आहे, तर डायटम्स आहेत. डायटम्सबद्दलच इन्फॉर्मेशन आहे, गोल्डन अल्गीची एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं, गोल्डन अल्गीलाच डेस्माइड असं म्हणतात. गोल्डन अल्गीलाच काय म्हणतात, डेस्माइड असं म्हणतात. हे झालं क्रायसोफाईट्स. मग क्रायसोफाईट्समध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या, डायटमची इन्फॉर्मेशन, गोल्डन अल्गीची इन्फॉर्मेशन. नंतर आहे डायनोफ्लॅजिलेट्स. डायनोफ्लॅजिलेट्स, आणि ही पूर्ण क्लासिफिकेशन म्हणजे एवढं पेज पाहिलं की एकदम पंजाय होईल. ठीक आहे. नंतर आहे डायनोफ्लॅजिलेट्स. प्रोटिस्टमधला डायनोफ्लॅजिलेट्स. डायनोफ्लॅजिलेट्सबद्दल इन्फॉर्मेशन बघा. दीज ऑर्गॅनिझम्स आर मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. म्हणजे डायनोफ्लॅजिलेट्स आणि त्याच्यावरचा म्हणजे कोण, क्रायसोफाईट्स, हे दोघंही कोण आहेत, मराईन आणि फोटोसिंथेटिक आहेत. मराईन आणि फोटोसिंथेटिक. डायनोफ्लॅजिलेट्स आणि कोण वरचा कोण होता, क्रायसोफाईट्स. सोफाईट्स हे मराईन आणि फोटोसिंथेटिक आहे. दे अपियर्स येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू, रेड डिपेंडिंग ऑन द मेन पिगमेंट प्रेझेंट ऑन देअर सेल्स. त्यांचे 5 कलर दिलेले आहेत बघा, येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू, रेड असे कलर त्यांच्या प्रेझेंट असतात. कोणाचे, डायनोफ्लॅजिलेट. डायनो म्हणजे दोन फ्लॅजिला असणारे. डायनोफ्लॅजिलेटचा अर्थ आहे दोन फ्लॅजिला असणारे. द सेल वॉल हॅज द स्टीप सेल्युलोजिक प्लेट ऑन देअर सरफेस. स्टीप म्हणजे काय असणार आहेत, कडक. सेल वॉल त्यांची जी ही अशी ह्या कडक प्लेटपासून बनलेली आहे. सेल वॉल ही कशापासून बनलेली आहे, कडक प्लेटपासून बनलेली आहे. आणि ते प्लेट कशापासून बनलेली आहे, सेल्युलोजपासून. मोस्ट ऑफ देम हॅव द 2 फ्लॅजिला, म्हणून त्याला डायनोफ्लॅजिलेट म्हणतात. वन लाईज लॉन्जिट्युडनल अँड अनदर लाईज ट्रान्सवर्सली इन द फरो बिटवीन द सेल वॉल प्लेट्स. बघा, 2 सेल वॉलमधला जो फरोचा पोर्शन आहे, फरो म्हणजे इथं खड्डा दिसतोय तो फरो. ठीक आहे. एक फ्लॅजिला अशी आडवी आहे आणि एक अशी लॉन्जिट्युडनल आहे. 2 प्रकारच्या फ्लॅजिला आहे त्याच्याकडे. म्हणजे डायनोफ्लॅजिलेट्समध्ये जर बघितलं तर किती फ्लॅजिला आहेत, 2 फ्लॅजिला. एक लॉन्जिट्युडनल आहे, आणि दुसरी आहे ट्रान्सवर्सल. बिटवीन द 2 सेल्युलोज प्लेट, बिटवीन द 2 सेल्युलोजिक प्लेट्समध्ये ती सेल वॉल प्रेझेंट, काय ते फ्लॅजिला प्रेझेंट असणार आहे. व्हेरी ऑफन रेड डायनोफ्लॅजिलेट्स, महत्त्वाचा पेपरला आलेला प्रश्न. रेड डायनोफ्लॅजिलेट्सबद्दल काय म्हणलेलं आहे, एक्झाम्पल गॉनी ऑलेक्स अंडरगो द सच रॅपिड मल्टिप्लिकेशन अँड दॅट दे मेक द सी अपियर्स रेड. त्याच्यामुळे सीचा कलर किंवा समुद्राचा कलर कसा होतो, रेड होतो. त्याला रेड टाईड असं म्हणतात. रेड टाईड हा फिनॉमिनॉन कुणामुळे, गावनी ऑलेक्समुळं. गावनी ऑलेक्स कोण आहे, डायनोफ्लॅजिलेट्स आहे. टॉक्झिन्स रिलीज बाय द सच लार्ज नंबर ऑफ द किल द मराईन ॲनिमल्स सच ॲज द फिशेस. मग ह्या गॉनी ऑलेक्स टॉक्झिन प्रोड्यूस करतात. ते टॉक्झिन्समुळं जे मराईन ॲनिमल्स आहेत ते काय होतात, डेड होतात. ठीक आहे. हे झालं डायनोफ्लॅजिलेट्स. नंतर आहे युग्लेनॉइड्स. मेजॉरिटी ऑफ देम आर फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम फाउंड इन द स्टॅग्नंट वॉटर. स्टॅग्नंट वॉटर म्हणजे कसलं पाणी, संथ पाणी. संथ पाण्यात सापडणारे आहेत, स्टॅग्नंट वॉटरमध्ये सापडणारे आहेत. नंतर काय म्हणलं, इन्स्टेड ऑफ द सेल वॉल दे हॅव अ प्रोटीन रिच लेअर कॉल्ड ॲज पेलिकल विच मेक देअर बॉडी फ्लेक्झिबल. आता इन्स्टेड ऑफ म्हणजे काय, यांच्यामध्ये सेल वॉल आहे का, सेल वॉल नाही आहे. इन्स्टेड ऑफ म्हणजे काय, सेल वॉल नाही आहे. सेल वॉलच्या ऐवजी यांच्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे, ते पेलिकल. पेलिकल हे स्ट्रक्चर कशापासून बनलेलं आहे, तर प्रोटीनपासून बनलेलं आहे. किंवा हा प्रोटीन रिच लेअर आहे. प्रोटीन रिच लेअर, पेलिकल इज प्रोटीन रिच लेअर विच मेक्स द सेल किंवा बॉडी फ्लेक्झिबल. दे हॅव 2 फ्लॅजिला. युग्लेनॉइड्समध्ये किती फ्लॅजिला आहेत, 2. हो, काही दिसते डायग्राम.
एक आहे छोटी फ्लॅजिला आणि एक आहे मोठी फ्लॅजिला. हां, युग्लेनाइट्समध्ये किती फ्लॅजिला आहेत? दे हॅव द 2 फ्लॅजिला, अ शॉर्ट अँड लॉंग वन. दो दे आर द फोटोसिंथेटिक इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. व्हेन डिप्राइव्ह ऑफ द सनलाईट दे बिहेव ॲज अ हेट्रोट्रॉप्स बाय द प्रेडिटिंग द अनदर स्मॉल ऑर्गॅनिझम. म्हणजे युग्लेनॉइड हे असे ऑर्गॅनिझम आहेत, युग्लेनॉइड हे असे ऑर्गॅनिझम आहेत, ते फोटोसिंथेटिक पण आहेत कधी लाईट असल्यावरती, आणि इन अब्सेन्स ऑफ लाईट दे बिकम्स द हेट्रोट्रॉप. ठीक आहे. आणि ते काय करतात? छोट्या ॲनिमल्सला किल करतात किंवा छोट्या ऑर्गॅनिझम्सला खातात ते. इंटरेस्टिंगली द पिगमेंट ऑफ द युग्लेनाइड्स आर आयडेंटिकल टू दोज प्रेझेंट इन द हायर प्लांट्स. म्हणजे युग्लेनॉइड्समध्ये हे असं कॅरेक्टर याच्यामध्ये. हा कोण आहे? हा फोटोसिंथेटिक पण आहे आणि हा हेट्रोट्रॉपिक पण आहे. फोटोसिंथेटिक हेट्रोट्रॉपिक असणार कोण आहे? युग्लेनाइड. फोटोसिंथेटिक कधी आहे? लाईटच्या प्रेझेन्समध्ये, आणि हेट्रोट्रॉपिक कधी आहे? लाईटच्या अब्सेन्समध्ये. आणि फोटोसिंथेटिक फंक्शनिंग ज्यावेळेस असतं म्हणजेच लाईटच्या प्रेझेन्समध्ये, ते फोटोसिंथेसिस करण्यासाठी जे पिगमेंट लागतात ते पिगमेंट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आणि ते पिगमेंट कोणामध्ये आहेत? हायर प्लांट्समध्ये आहेत. ते पिगमेंट कोणामध्ये आहेत? हायर प्लांटमध्ये. महत्त्वाचं स्ट्रक्चर इथं लक्षात ठेवायचं आहे. पेलिकल नाव, 2 फ्लॅजिला, फोटोसिंथेटिक आणि हेट्रोट्रॉपिक दोन्ही फंक्शन परफॉर्म करतो म्हणून ते एवढं लक्षात ठेवायचं. नंतर आहे स्लिम माउल्ड्स. स्लिम माउल्डबद्दल बघा. स्लिम माउल्ड्स आर द सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? डेड ऑर्गॅनिझमवरती फीड करणारे. हे कम्प्लिटली हेटेरोट्रॉपिक आहेत. हेटेरोट्रॉपिक म्हणजे पहिले दोन कम्प्लिटली ऑटोट्रॉपिक. म्हणजे इथं बघा डायनोफ्लॅजिलेट क्रायसोफाइट्स हे कोण आहेत? फोटोसिंथेटिक. हा मधला फोटो प्लस हेट्रो आणि हा पूर्ण हेटेरो. आणि प्रोटोझॉन्स पण कोण आहे? हेट्रोट्रॉपिकच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? एक मिनिट. हां, द बॉडी मूव्स अलॉंग द डिकेइंग ट्विग्स अँड लिव्स एनगल्फिक ऑर्गॅनिक मटेरियल. ठीक आहे. डिकेइंग ट्विग्स म्हणजे काय? जे कचरा असणारे, जी घाण असणारी त्या घाणवरती काय करतात? सॅप्रोफायटिक म्हणजे काय? डेड मटेरियलवरती फीड करणारे आहेत. ठीक आहे. स्लिम माउल्ड्स अंडर द सुटेबल कंडिशन दे फॉर्म्स अॅन ॲग्रिगेशन कॉल्ड ॲज द प्लाझ्मोडियम. मग प्लाझ्मोडियम हे कुणाचं ॲग्रिगेशन आहे? स्लिम माउल्डचं ॲग्रिगेशन आहे. प्लाझ्मोडियम हे कुणाचं ॲग्रिगेशन आहे? स्लिम माउल्डचं ॲग्रिगेशन हे लक्षात ठेवायचं आहे. एक सेकंड. प्लाझ्मोडियम इज ॲग्रिगेशन ऑफ द स्लिम माउल्ड विच मे ग्रो, आणि कोणत्या कंडिशनला? सुटेबल कंडिशनला. विच मे ग्रो अँड स्प्रेड ओव्हर द सेव्हरल फीट्स ड्युरिंग द अनफेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशनला काय होते? ॲग्रिगेशन होते. फेवरेबल कंडिशनला काय होते? बघा इथं फेवरेबल कंडिशन आहे. तर सुटेबल कंडिशनला काय होते? ॲग्रिगेशन. ड्युरिंग द अनफेवरेबल कंडिशन प्लाझ्मोडियम डिफरन्शिएटेड अँड फॉर्म द फ्रुटिंग बॉडीज बेअरिंग द स्पोर्स ॲट देअर टिप्स. म्हणजेच सुटेबल कंडिशनला प्लाझ्मोडियम, अनफेवरेबल कंडिशनला फ्रुटिंग बॉडीज फॉर्म्स द स्पोर. द स्पोर पजेसेस द ट्रू वॉल्स. दे आर द एक्स्ट्रीमली रेजिस्टंट अँड सर्वाइव्ह फॉर द मेनी इयर्स इवन अंडर द ॲडवर्स कंडिशन. द स्पोर्स आर डिस्पर्स्ड बाय द एअर करंट्स. ते स्पोर एअर करंटने काय होतात? डिस्पर्स होतात. ठीक आहे. नंतर हे प्रोटोझॉन्स. प्रोटोझॉन्समध्ये बघा इथं लक्षात ठेवायचं आहे. फेवरेबल कंडिशनला काय होते? किंवा सुटेबल कंडिशनला प्लाझ्मोडियम, अनफेवरेबल कंडिशनला फ्रुटिंग बॉडीज. नंतर हे प्रोटोझॉन्स. ऑल प्रोटोझॉन्स आर हेटरोट्रॉप्स and lived as predator and parasite. They are believed to be the primitive relative of the animals. Which of the following are called as the primitive relative of the animals? तर लक्षात ठेवायचं प्रोटोझॉन्स are the primitive relative of the animals. Protozoans are called as the primitive ठीक आहे जाऊ दे. हां, प्रिमेटिव्ह रिलेटिव्ह ऑफ द ॲनिमल्स. कोण? प्रोटोझॉन्स. प्रोटोझॉन्सलाच म्हणतात प्रिमेटिव्ह रिलेटिव्ह ऑफ द ॲनिमल. लक्षात ठेवायचं आहे. प्रोटोझॉन्स आर कॉल्ड एज द प्रिमेटिव्ह रिलेटिव्ह ऑफ द ॲनिमल. देअर आर द 4 मेजर ग्रुप ऑफ द प्रोटोझॉन्स. प्रोटोझॉन्सचे किती ग्रुप आहेत? 4 ग्रुप आहेत. पहिला आहे अमिबॉइड प्रोटोझॉन्स. पहिला कोण आहे? अमिबॉइड प्रोटोझॉन्स. अमिबॉइड प्रोटोझॉन्सबद्दल काय म्हणलेलं आहे? अमिबॉइड प्रोटोझॉन्स बघा. अमिबॉइड प्रोटोझॉन्स दीज ऑर्गॅनिझम्स लिव्स इन अ फ्रेश वॉटर, सी वॉटर अँड मॉइस्ट सॉईल. म्हणजे सगळीकडे सापडत आहेत. दे मूव्ह अँड कॅप्चर देअर प्रे बाय पुटिंग आउट द सुडोपोडिया फॉल्स फीट ॲज इन अमिबा. अमिबामधले जे पाय आहेत छोटे छोटे त्याला म्हणतो सुडोपोडिया. मराईन फॉर्म्स हॅव द सिलिका शेल ऑन देअर सरफेस. सम ऑफ देम सच ॲज द अँटामिबा आर द पॅरासाईट. म्हणजे पॅरासाईट आहेत काही जण. मराईन जो आहे त्याला काय आहे? सिलिका आहे. मराईनवाल्याकडे काय आहे? सिलिका. ठीक आहे. आणि ते फूड कॅप्चरिंग करण्यासाठी त्यांच्याकडे एक स्ट्रक्चर दिसते. त्याचं नाव काय आहे? सुडोपोडिया. सुडोपोडिया हे स्ट्रक्चर कोणामध्ये? अमिबॉइडमध्ये. सुडोपोडिया हे स्ट्रक्चर कोणामध्ये? अमिबॉइडमध्ये. ठीक आहे. नंतर दुसरा आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझॉन्स. फ्लॅजिलेटेड प्रोटोझॉन्स म्हणजे फ्लॅजिला असणारे प्रोटोझॉन्स. फ्लॅजिला असणारे प्रोटोझॉन्स बघा. पहिला आहे अमेबॉइड.
दुसरा आहे फ्लॅजिलेटेड, तिसरा आहे सिलिएटेड, नंतर आहे स्पोरोझोआन्स. हे 4 टाईप आहेत. यातला पहिला टाईप तर झालेला आहे. आता दुसरा टाईप बघा, फ्लॅजिलेटेड स्पोरोझोआन्स, सॉरी प्रोटोझोआन्स. द मेंबर ऑफ दिस ग्रुप्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर पॅरासायटिक. फ्री लिव्हिंग किंवा पॅरासायटिक आहेत. हे तर वरचे तर सगळीकडे सापडत होते. दे हॅव द फ्लॅजेला. पॅरासायटिक फॉर्म कॉजेस द डिसीज कॉल्ड ॲज द स्लीपिंग सिकनेस. ट्रायपॅनसोमा नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे याच्यामुळं काय होतं, स्लीपिंग सिकनेस. मग स्लीपिंग सिकनेस हा जो आजार आहे हा कुणामुळं होतो, हा होतो प्रोटिस्टमुळं. प्रोटिस्टमधला कोणता प्रोटिस्ट, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआन्स, जो प्रोटोझोआन्सचा एक टाईप आहे. ठीक आहे. नंतर सिलिएटेड प्रोटोझोआन्स, सिलिया प्रेझेंट असतात, एकामध्ये फ्लॅजिला आहेत एकामध्ये सिलिया आहेत. दीज आर द ॲक्वॅटिक ॲक्टिव्हली मुव्हिंग ऑर्गॅनिझम बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द 1000 ऑफ द सिलिया. सिलिएटेड कोण आहेत, ॲक्वॅटिक. आणि अमिबॉइड कुठे आहेत, ॲक्वॅटिक पण आहेत आणि टेरेस्टेरियल पण आहेत, म्हणजे मॉइस्ट सॉइलमध्ये सापडतात म्हणून. दे हॅव द कॅव्हिटी कॉल्ड एज गलेट दॅट ओपन्स टू द आउटसाइड ऑफ द सेल सरफेस. द coordinate movement of the rods of the cilia causes the water laden with the food to be steered into the gullet. ठीक आहे. आता इथं होतं काय बरं का, सिलिएटेड प्रोटोझोआन्स जे आहेत यांच्या बॉडीमध्ये काय, एक कॅव्हिटी, बॉडीमध्ये काय कॅव्हिटी, आणि ह्या बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये फूड एंटर करतं. फूड काय एंटर करतं, फूड अँड वॉटर एंटर करतं. आणि हे एंटर करण्यासाठी छोटे छोट्या ज्या सिलिया आहेत त्या सिलिया तो पाथ प्रोव्हाइड करतात किंवा ते पाथ शो करतात, त्या पाथमध्ये जाण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. हे सिलिएटेड प्रोटोझोआन्स आहे. आणि इथं लक्षात ठेवायचं गलेट शब्द, त्या कॅव्हिटीलाच काय म्हणतो, गलेट. मग लक्षात पेपरला विचारतात गलेट नावाची कॅव्हिटी कुणामध्ये प्रेझेंट आहे, सिलिएटेड प्रोटोझोआन्समध्ये प्रेझेंट आहे. कुणामध्ये प्रेझेंट आहे, सिलिएटेड प्रोटोझोआन्समध्ये ती कॅव्हिटी प्रेझेंट आहे. नंतर आहे स्पोरोझोआन्स. स्पोरोझोआन्स म्हणजे काय, दिस इन्क्लुड्स डायव्हर्स ऑर्गॅनिझम दॅट हॅव द इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ सायकल. त्यांच्या लाईफ सायकलमध्ये काय इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज आहे स्पोरोझोआन्समध्ये. स्पोर स्टेज, इन्फेक्शियस स्पोर स्टेज ज्यांच्या लाईफमध्ये येते. द मोस्ट नोटोरियस इज प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम कोण आहे, मलेरियल पॅरासाईट आहे. मलेरियम स्पोर फॉर्मेशन जे दाखवलेले, ॲग्रिगेशन ऑफ द स्लिम माउल्ड फ्रॉम द प्लाझ्मोडियम. ॲग्रिगेशन ऑफ द स्लिम माउल्ड फ्रॉम द, इथं प्लाझ्मोडियम काय आहे, ॲग्रिगेशन ऑफ स्लिम माउल्ड इन विच कंडिशन, सुटेबल कंडिशन. ठीक आहे, सुटेबल कंडिशनला. विच कॉजेस द मलेरिया, अ डिसीज विच हॅज द स्टॅगरिंग इफेक्ट ऑन द ह्युमन पॉप्युलेशन. असा कोणता डिसीज आहे ज्याचा इफेक्ट स्टॅगरिंग इफेक्ट ऑन द ह्युमन पॉप्युलेशन आहे. स्टॅगरिंग इफेक्ट असणारा असा कोणता डिसीज आहे, ते नाव लक्षात ठेवायचं. मलेरिया होतोय कुणामुळं, स्पोरोझोआन्समुळं, म्हणजेच कुणामुळं, प्लाझ्मोडियममुळं. कुणामुळं होतोय, प्लाझ्मोडियममुळं. हे झालं किंगडम प्रोटिस्टा. याच्यावरती जर प्रश्न काय आला तर याच्या बाहेरचं काहीच येणार नाही आहे, त्यामुळे एवढं पाहून घ्यायचं आहे, किंगडम प्रोटिस्टा. नंतर येते नेक्स्ट किंगडम फंजाय. नंतर नेक्स्ट येते किंगडम फंजाय. किंगडम फंजायबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे आता. किंगडम फंजाय व्यवस्थित आहे, लाईन टू लाईन पाहून घ्यायचे. द फंजाय कॉन्स्टिट्यूट किंगडम फंजाय काय बघा, किंगडम फंजाय हे असे ऑर्गॅनिझम आहे ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे जी कायटिनपासून बनलेली आहे आणि जे कोण आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत. फंजाय इज हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. फंजाय इज द हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. द फंजाय कॉन्स्टिट्यूट द युनिक किंगडम ऑफ द हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. दे शो द ग्रेट डायव्हर्सिटी इन मॉर्फोलॉजी अँड हॅबिटॅट. ठीक आहे. यू मस्ट हॅव सीन द फंजाय इन द मॉइस्ट ब्रेड अँड द रोटन फ्रुट्स. त्याच्यामध्ये आपण फंजायला पाहतो. द कॉमन मशरूम यू ईट अँड टोडस्टोल आर ऑल्सो द फंजाय. मशरूम आणि टोडस्टोल हे कोण आहेत, फंजाय आहेत. लक्षात ठेवायचं, मशरूम आणि टोडस्टोल हे कोण आहेत, फंजाय आहेत. हे काही येणार नाही पेपरला, फक्त माहिती असावं. मशरूम आणि टोडस्टोल आर ऑल्सो द फंजाय. व्हाईट स्पॉट्स सीन इन द मस्टर्ड लिव्ज आर ड्यू टू द पॅरासायटिक फंगस. आता मस्टर्ड लिव्जमध्ये जे व्हाईट स्पॉट येतात ते कुणामुळे आहेत, पॅरासायटिक फंगसमुळे. सम ऑफ द युनिसेल्युलर फंजाय एक्झाम्पल ईस्ट आर ऑल्सो यूज टू मेक द ब्रेड अँड बियर. Other fungi causes the disease in plant and animal. Wheat rust causing the Puccinia. Wheat rust नावाचा जो डिसीज आहे, डिसीज कॉझिंग काही जण आहेत बघा. डिसीज कॉझिंग फंजाय कसे आहेत, युनिसेल्युलर पण आहे. युनिसेल्युलर फंजाय कोण आहे, ईस्ट, ब्रेड बनवायला मदत होती. काही फंजाय कसे आहेत, डिसीज कॉझिंग आहेत. एक्झाम्पल आहे व्हीट रस्ट. हा जो आजार आहे व्हीट रस्ट, हा आजार कोणामुळे होते, पुसिनिया नावाच्या फंजायमुळे होते. सम आर द सोर्स ऑफ द अँटीबायोटिक्स. काही जण काय आहेत, सोर्स ऑफ द अँटीबायोटिक. अँटीबायोटिकचा सोर्स आहे. एक्झाम्पल पेनिसिलिन. ठीक आहे. फंजाय आर द कॉस्मोपॉलिटियन अँड ऑकर्स इन. आता बघा, फंजाय आर द कॉस्मोपॉलिटियन. कॉस्मोपॉलिटियन म्हणजे काय, सगळीकडे सापडतात.
अशी कोणती जागा नाही जिथं फंजाई सापडत नाही. ऑकर्स इन द एअर, वॉटर, सॉईल अँड ऑन द ॲनिमल्स अँड द प्लांट्स. फंजाई हे कोण आहेत? कॉस्मोपॉलिटियन आहेत. मग इथे जी नावं बघितली, पुसिनिया एक नाव बघितलं, पेनिसिलिन एक नाव बघितलं. या प्रत्येक नावाचं काय महत्त्व आहे ते बी इथं बघायचं आहे. नंतर ईस्ट नाव बघितलं आहे. ईस्ट इज द एक्झाम्पल ऑफ द युनिसेल्युलर फंजाई. हां, कॉस्मोपॉलिटियन. दे प्रेफर टू ग्रो इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. म्हणजे फंजाई कुठं प्रेफर करतात ग्रो करण्यासाठी? वॉर्म प्लेसेसमध्ये, कोल्ड प्लेसेसमध्ये नाही, ह्युमिड प्लेसेसमध्ये, ड्राय प्लेसेसमध्ये नाही. लक्षात ठेवायचं, ह्युमिड वर्सेस ड्राय असतं. मग फंजाई ग्रो कुठं होतात? ह्युमिड अँड वॉर्म प्लेसेस. ह्युमिड अँड वॉर्म प्लेसेसमध्ये ग्रो करायला ते काय करतात? प्रेफरन्स देतात. महत्त्वाचा पॉईंट आहे आपण, वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे बघा, विथ द एक्सेप्शन ऑफ द ईस्ट विच इज युनिसेल्युलर अल्गी, फंजाई आर द फिलामेंटस. फंजाई कशा असतात? फिलामेंटस असतात. देअर बॉडी कन्सिस्ट ऑफ द लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द हायपी. हायपी जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कोणामध्ये आहे? फंजाईमध्ये. लक्षात ठेवायचं, ईस्ट सोडलं तर फंजाई कसे आहेत? फिलामेंटस. आणि त्यांच्या बॉडीमधलं जे लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर, त्यालाच म्हणतात हायपी. ठीक आहे. त्याचे हायपीचे टाईप्स आहेत. द नेटवर्क ऑफ द हायपी, महत्त्वाची डेफिनेशन. हां, इथं जे पाहिलं आता काय म्हणलं आपण, मोस्ट ऑफ द अल्गी हे कसे आहेत? मोस्ट ऑफ द अल्गी सॉरी, काही अल्गी युनिसेल्युलर आहेत, काही अल्गी काय आहेत? युनिसेल्युलर. आणि काही अल्गी काय आहेत? फिलामेंटस. काही अल्गी काय आहेत? फिलामेंटस. जे फिलामेंटस अल्गी आहेत त्या फिलामेंटस अल्गीमध्ये लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, लॉंग स्लेंडर. आणि जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरलाच म्हणतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरलाच म्हणतात हायपी. त्या स्ट्रक्चरलाच म्हणतात हायपी. लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज हायपी. आणि ह्या हायपीचं नेटवर्किंग होऊन, हायपीचं काय होऊन? नेटवर्किंग होऊन जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरला म्हणतात मायसेलियम. त्या स्ट्रक्चरला म्हणतात मायसेलियम. हे जे हायपी आहे ते हायपी दोन प्रकारचं असू शकतं. हायपी दोन प्रकारचं आहे. एक हायपी आहे सिनोसायटिक हायपी आणि दुसरं हायपी आहे असिनोसायटिक, किंवा त्यालाच म्हणतात सेप्टेट हायपी. त्यालाच म्हणतात सेप्टेट हायपी. आता सिनोसायटिक हायपी म्हणजे अशी हायपी ज्याच्यामध्ये जे हायपी आहे, समजा हे हायपीचं स्ट्रक्चर आहे, या हायपीमध्ये मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझम आहे. मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझम. क्रॉस वॉल अब्सेंट आहे. त्याच्यामध्ये वॉल प्रेझेंट आहेत का? तर वॉल अब्सेंट आहेत. असिनोसायटिक हायपी म्हणजे अशी हायपी, समजा हे स्ट्रक्चर हायपीचं, याच्यामध्ये अशा क्रॉस वॉल प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत? क्रॉस वॉल प्रेझेंट आहेत. ज्याच्यामध्ये वॉल प्रेझेंट आहेत त्याला म्हणतो असिनोसायटिक किंवा सेप्टेट हायपी. ज्याच्यामध्ये वॉल अब्सेंट आहेत त्याला म्हणतो सिनोसायटिक हायपी. ठीक आहे. आता इथं काय लिहिलं आहे ते बघा. पहिलं काय म्हणलेलं आहे इथं, सम हायपी आर कंटिन्युअस ट्यूब फिल्ड विथ द मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझम कॉल्ड ॲज द सिनोसायटिक हायपी. त्याच्या आधी फंजाई आर द फिलामेंटस. देअर बॉडीज कन्सिस्ट ऑफ द लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज द हायपी. नेटवर्क ऑफ हायपी कॉल्ड एज मायसेलियम. सम हायपी आर द कंटिन्युअस ट्यूब लाईक स्ट्रक्चर called as a sinusotic hyphae. Other have the septate or cross wall in their hyphae. आता the cell wall of the fungi are composed of the chitin and polysaccharide. सेल वॉल जी आहे ती कशापासून बनलेली आहे? कायटिन अँड पॉलिसॅकराइड पासून बनलेली आहे. कायटिन अँड पॉलिसॅकराइड पासून ज्यांची सेल वॉल बनलेली आहे, कुणाची? फंजाईची. आता मोस्ट ऑफ द फंजाई आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. ॲब्झॉर्ब द सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर. आता हे जे माहिती आहे, आता हेट्रोट्रॉपिक असताना त्याचे 3 टाईप आहेत, सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक आणि सिम्बायोटिक. हे 3 टाईप आहेत, सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक आणि सिम्बायोटिक. मग सिम्बायोटिक असोसिएशन करत असताना फंजाय 2 प्रकारचं सिम्बायोटिक असोसिएशन करतं. मायकोरिझा हे कोणाबरोबर करतं? हायर प्लांटसोबत. आणि लायकेन हे स्ट्रक्चर कोणासोबत करतं? अल्गीसोबत. अल्गी प्लस फंजाय, हायर प्लांट प्लस फंजाय. हायर प्लस फंजाय म्हणजे कोण आहे? मायकोरिझा. आता नेक्स्ट पॉईंट आहे रिप्रोडक्शन इन फंजाय. आता त्याच्या आधी रिप्रोडक्शनचा पॉईंट पाहिजे, आधी काही गोष्टी समजून घ्यायच्या. फंजायमध्ये रिप्रोडक्शन होत असताना, रिप्रोडक्शन इन द फंजाय, फंजायमध्ये रिप्रोडक्शन होत असताना ते 3 टाईपने होतं. एक आहे व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन. दुसरा जो टाईप आहे त्याला म्हणतो आपण असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. अँड थर्ड वन जो आहे त्याला म्हणतो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये जर बघितलं तर 3 टाईप आहेत महत्त्वाचे. एक आहे फ्युजन, दुसरं आहे फ्रॅगमेंटेशन आणि तिसरं आहे बडिंग. फ्युजन, फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग.
असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये होतात स्पोर तयार होतात, असेक्शुअल स्पोर तयार होतात आणि त्या असेक्शुअल स्पोरची नावं काय आहेत? झूस्पोर, कोनिडिया किंवा स्पोरॅन्जिओस्पोर. स्पोर ही नावं कोणाची आहेत? असेक्शुअल स्पोरची नावं आहेत. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना 3 प्रकारचे स्पोर तयार होतात: अस्कोस्पोर, ऊस्पोर आणि बेसिडिओस्पोर. इथपर्यंत आपण पाहिलं. आता इथं बघा काय म्हणलेलं आहे. हां, रिप्रोडक्शन इन फंजाय कॅन टेक्स प्लेस बाय द व्हेजिटेटिव्ह मीन्स फ्रॅगमेंटेशन, फिजन अँड बडिंग. ठीक आहे. नंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय द स्पोर फॉर्मेशन कॉल्ड ॲज कोनिडिया, स्पोरेंजिओस्पोर अँड झूस्पोर, जे सांगितलं तेच. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय द ऊस्पोर, अस्कोस्पोर अँड बेसिडिओस्पोर. आता द व्हेरियस स्पोर्स आर प्रोड्युस्ड इन द डिस्टिंक्ट स्ट्रक्चर कॉल्ड एज द फ्रुटिंग बॉडीज. आता हे जे स्पोर्स आहेत हे कोणत्या स्ट्रक्चरमध्ये तयार होतात? तर फ्रुटिंग बॉडीज नावाच्या स्ट्रक्चरमध्ये तयार होतात. कोण? स्पोर्स. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जर विचार केला, आता जो पुढचा पॉईंट आहे, आता ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, ज्या फंजायमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्या सेक्शुअल सायकलमध्ये 3 स्टेज आहेत. सेक्शुअल सायकलमध्ये 3 स्टेज आहे. पहिली स्टेज जी आहे त्या पहिल्या स्टेजचं नाव आहे, लक्षात ठेवायचं, प्लाझ्मोगॅमी. इथं प्रोटोप्लाझम फ्यूज होतं, प्रोटोप्लाझम फ्युजन होतं. ठीक आहे. म्हणजे समजा ही एक सेल आहे, या दोघांचं प्रोटोप्लाझम फ्यूज होणार, म्हणजे स्ट्रक्चर कसं असणार आहे? असं तयार होणार. याला म्हणतो प्लाझ्मोगॅमी. सेकंड कंडिशन आहे कॅरिओगॅमी. कॅरिओगॅमीमध्ये काय होतात? हे जे 2 न्यूक्लियस दिसत आहेत ते 2 न्यूक्लियस फ्यूज होतात. म्हणजे कॅरिओगॅमी इज नथिंग बट द फ्युजन ऑफ द न्यूक्लियस. आणि थर्ड वन आहे, हा जो पार्ट तयार झालेला, ही जी सेल तयार झालेली आहे डिप्लॉइड सेल, हिचं होतं मिओसिस, किंवा याला आपण म्हणतो झायगोट. आणि या झायगोटचं काय होतं? मिओसिस होतं. टू फॉर्म हॅप्लॉइड स्पोर. त्याच्यापासून काय तयार होतात? हॅप्लॉइड स्पोर तयार होतात. आता इथं बघा, द सेक्शुअल स्टेज इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ द प्रोटोप्लाझम बिटवीन द 2 मोटाईल अँड नॉन मोटाईल गॅमेट्स कॉल्ड एज द प्लाझ्मोगॅमी. नंतर होतं कॅरिओगॅमी आणि नंतर होतं मिओसिस इन द झायगोट रिझल्टिंग इन अ हॅप्लॉइड स्पोर. नेक्स्ट पॉईंट आहे इथं. नेक्स्ट पॉईंट इथं काय म्हणलेलं आहे बघा. व्हेन अ फंगस रिप्रोड्यूस सेक्शुअली 2 हॅप्लॉइड हायपी कंपॅटिबल मेटिंग टुगेदर टू फ्यूज, म्हणजे जे शेजारच्या हायपी ते आपण फ्यूज होतात. इन सम फंजाय द फ्युजन ऑफ द हॅप्लॉइड सेल्स इमिडिएटली रिझल्ट इन अ डिप्लॉइड सेल. इमिडिएट होतं. ही जी कंडिशन आहे काहींमध्ये, ही कंडिशन इमिडिएटली येते. हे झालं की डायरेक्ट ही स्टेज येते. हाऊएव्हर इन अदर फंजाय लाईक अस्कोमायसिटस अँड बेसिडोमायसिटस अँड इंटरव्हेनिंग डायकॅरियोटिक स्टेज, या स्टेजलाच म्हणतो आपण डायकॅरियोटिक स्टेज. आणि ती फक्त दोघांमध्ये दिलेली आहे, अस्कोमायसिटस आणि कोणतं आहे? बेसिडोमायसिटस. ठीक आहे. अस्को आणि बेसिडोमध्ये येते. ठीक आहे. सच अ कंडिशन इज कॉल्ड एज द डायकॅरियॉन स्टेज. इन द फेज इज कॉल्ड एज द डायकॅरियो फेज ऑफ द फंगस. लेटर द पॅरेंटल न्यूक्लियस फ्युजेस अँड द सेल बिकम द डिप्लॉइड. बरोबर आहे. द फंजाय फॉर्म्स द फ्रुटिंग बॉडीज इन द रिडक्शनल डिव्हिजन in which the reduction division occurs leading to the formation of the haploid spore. Meiosis of the zygote forms the haploid spore. ठीक आहे. ते हॅप्लॉइड स्पोर किती असणार आहेत? 1 2 3 4. ठीक आहे. नंतर जे फंजायचं क्लासिफिकेशन 4 ग्रुपमध्ये केलेलं आहे, त्या क्लासिफिकेशन करण्यासाठी 3 महत्त्वाचे क्रायटेरिया यूज केलेले आहेत. पहिला क्रायटेरिया आहे मॉर्फोलॉजी ऑफ द मायसिलियम. दुसरा क्रायटेरिया आहे मोड ऑफ द स्पोर फॉर्मेशन. अँड थर्ड वन इज द फ्रुटिंग बॉडीज फॉर्म द बेसिस फॉर द क्लासिफिकेशन. 3 टाईप दिलेले आहेत. मॉर्फोलॉजी ऑफ मायसिलियम, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन अँड द फ्रुटिंग बॉडीज फॉर्म द बेसिस फॉर द डिव्हिजन ऑफ द किंगडम इन टू द व्हेरियस क्लासेस. लक्षात ठेवायचे. हे पेपरला येणार आहे, हे पेपरला येऊ शकतं. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ फंजायचं क्लासिफिकेशन करत असताना त्याचे 4 ग्रुप केलेले आहेत. एक आहे फायकोमायसिटस, दुसरं आहे अस्कोमायसिटस, नंतर आहे बेसिडिओमायसिटस अँड देन आहे ड्यूटेरोमायसिटस. ठीक आहे. हे क्लासिफिकेशन आहे कोणाचं? फंजायचं. एक सेकंड. फंजायचं क्लासिफिकेशन 4 ग्रुपमध्ये केलेलं आहे. फायको, अस्को, बेसिडिओ अँड देन ड्यूटेरोमायसिटस. ठीक आहे. हे पूर्ण पार्ट आता पाहिजे आपल्याला.
फायकोमायसिटस, अस्कोमायसिटस, बेसिडोमायसिटस आणि ड्यूटेरोमायसिटस. आता पहिला पॉईंट येतो फायकोमायसिटस. एक 1 by 1 एक पाहूयात, नंतर कम्पॅरेटिव्हली इन्फॉर्मेशन पाहूयात. फायकोमायसिटस. मेंबर ऑफ द फायकोमायसिटस आर फाउंड इन द aquatic habitat and on the decaying wood in a moist and damp places or as a obligate parasite on the plant. यांचं लोकेशन दिलेलं आहे. लोकेशन कुठं कुठं सापडतात? ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये, डिकेईंग वूडमध्ये, मॉइस्ट अँड डॅम्प प्लेसेसमध्ये अँड ऑब्लिगेट पॅरासाईट इन अ प्लांट. प्लांट पॅरासाईट म्हणून ते सापडतात. कोण? फायकोमायसिटस. फायको म्हणजे प्लांट, लक्षात ठेवायचं, प्लांट पॅरासाईट असणारे. द मायसेलियम इज असेप्टेट. असेप्टेट म्हणजे काय? वॉल नाही आहे, म्हणजेच कशी आहे ती? सिनोसायटिक आहे किंवा नो क्रॉस वॉल, लक्षात ठेवायचं, नो क्रॉस वॉल प्रेझेंट. ठीक आहे. असेप्टेट अँड सिनोसायटिक. असेप्टेट आणि सिनोसायटिकचा अर्थ एकच आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज टेक्स प्लेस बाय द झूस्पोर. झूस्पोर्स हे मोटाईल स्पोर आहेत. ऑर बाय द ॲप्लॅनोस्पोर विच आर अ नॉन मोटाईल स्पोर. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, फायकोमायसिटसमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पॉईंट दिलेला आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फायकोमायसिटस बाय द झूस्पोर विच आर मोटाईल इन नेचर अँड ॲप्लॅनोस्पोर विच आर नॉन मोटाईल इन नेचर. ठीक आहे. ॲप्लॅनोस्पोर आणि झूस्पोर. दिस स्पोर्स आर एंडोजेनियसली प्रोड्युस्ड इन अ स्पोरेंजियम. एंडोजेनियस म्हणजे काय? स्पोरेंजियमच्या आतमध्ये हे प्रोड्यूस होतात. अ झूस्पोर इज फॉर्म बाय द फ्युजन ऑफ द टू गॅमेट्स. These gametes are similar in morphology called as the isogamous or dissimilar in morphology called as the aniso or oogamous. Some common example are म्युकर. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा म्युकरचं. हे म्युकर आहे. दुसरं आहे रायझोपस, द ब्रेड माउल्ड अँड अल्ब्युगो, द पॅरासायटिक फंजाय ऑन द मस्टर्ड. पॅरासायटिक फंजाय ऑन द मस्टर्ड. मग फायकोमायसिटसमध्ये पेपरला येणारे प्रश्न काय काय आहेत बघा. फायकोमायसिटस त्यांची हॅबिटॅट काय काय आहे? ॲक्वॅटिक आहेत. ठीक आहे. वूडमध्ये सापडतात, डिकेईंग वूडवरती. नंतर कुठं म्हणलं ते सापडतात? तर मॉइस्ट एरियामध्ये, डॅम्प प्लेसेसमध्ये ते सापडतात. मॉइस्ट आणि डॅम्प प्लेसेसमध्ये ते सापडतात. आणि ऑब्लिगेट पॅरासाईट ऑन प्लांट ते सापडतात. नंतर फायकोमायसिटसबद्दलच बघतोय. यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना यांच्यामध्ये काही नॉन मोटाईल गॅमेट काम करतात, काही मोटाईल गॅमेट काम करतात. मोटाईलचं एक्झाम्पल काय आहे? झूस्पोर. नॉन मोटाईलचं एक्झाम्पल काय आहे? ॲप्लॅनोस्पोर. झूस्पोर. नॉन मोटाईलचं एक्झाम्पल काय आहे? ॲप्लॅनोस्पोर, झूस्पोर. लक्षात ठेवायचं. आणि नंतर काय म्हणलेलं आहे? झायगोट इज फॉर्म बाय द फ्युजन ऑफ द टू गॅमेट. दिस गॅमेट आर डिसिमिलर इन मॉर्फोलॉजी म्हणजे दोन्ही प्रकारची मॉर्फोलॉजी. आणि फायकोमायसिटसमध्ये अजून एक पॉईंट म्हणलेला आहे जो महत्त्वाचा आहे पेपरसाठी. मायसेलियम कसं आहे? मायसेलियम इज असेप्टेट और सिनोसायटिक. असेप्टेट अँड सिनोसायटिक हे झालं फायकोमायसिटसची इन्फॉर्मेशन. हॅबिटॅट, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, कसं होतं ते सांगितलेलं आहे, आणि मायसिलियमबद्दल माहिती. आणि 3 एक्झाम्पल: म्युकर, रायझोपस, अल्बिगो. रायझोपस, अल्बिगो अँड म्युकर. त्यातलं जे अल्बिगो आहे ही पॅरासायटिक फंजाय आहे. अल्बिगो इज अ पॅरासायटिक फंजाय ऑन मस्टर्ड. लक्षात ठेवायचं. नंतर आहे अस्कोमायसिटस, कॉमनली नोन ॲज द सॅक फंजाय. अस्कोमायसिटसलाच काय म्हणतात बघा? कॉमनली नोन ॲज अ सॅक फंजाय. अस्कोमायसिटसबद्दल माहिती, त्याला काय म्हणतात? सॅक फंजाय म्हणतात. द अस्कोमायसिटस आर मोस्टली मल्टीसेल्युलर. ते मल्टीसेल्युलर असतात. ठीक आहे. एक्झाम्पल काय दिलेलं आहे त्यांचं? एक्झाम्पल दिलेलं आहे पेनिसिलियम. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे बघा? दे ऑर रेअरली युनिसेल्युलर. काही युनिसेल्युलर पण आहे. एक्झाम्पल आहे ईस्ट. म्हणजे ईस्ट आणि पेनिसिलियम हे कुणाचे एक्झाम्पल आहेत? तर लक्षात ठेवायचं, युनिसेल्युलर पण आहे, मल्टीसेल्युलर पण आहे. कोण? अस्कोमायसिटस. नंतर काय म्हणलं? दे आर सॅप्रोफायटिक, डिकम्पोजर्स, पॅरासायटिक, कॉप्रोफिलस, ग्रोईंग ऑन द डंग. शेणावरती उगवणारे. म्हणजेच ते कोण आहेत बघा? ते कोण आहे? हेटेरोट्रॉपिकच आहेत. सगळे फंजाय हेटेरोट्रॉपिक असतात. त्याच्यामध्ये कोण येते? सॅप्रोफायटिक, डिकम्पोजर्स, पॅरासायटिक और कॉप्रोफिलस म्हणजे काय? फीड ऑन द डंग, शेणावरती उगवणारे. नंतर अस्कोमायसिटसमधलं जे मायसिलियम आहे,
mycelium is branched and septate. ब्रांचिंग इज प्रेझेंट अँड सेप्टेट. सेप्टेट म्हणजे काय? क्रॉस वॉल प्रेझेंट, म्हणजेच कसं आहे असिनोसायटिक. म्हणजेच कसं आहे असिनोसायटिक. असिनोसायटिक. असिनोसायटिक लक्षात ठेवायचं. अस्कोमायसिटस चालू आहे. अ सेक्शुअल स्पोर. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पॉईंट चालू होते बघा. रिप्रोडक्शन in the ascomycetes. Asexual spores are the conidia produced exogenously on the special mycelium called as the conidiophore. आता लक्षात ठेवायचं, फायकोमायसिटियसमध्ये जे स्पोर तयार होतात ते एंडोजेनियसली होतात. ते कसे होतात? एंडोजेनियसली. हे जे स्पोर्स तयार झालेले ते कसे आहेत? एंडोजेनियस आहेत. इथं जो असेक्शुअल स्पोर आहे तो कोण आहे? रिप्रोडक्शनमध्ये जो असेक्शुअल स्पोर आहे तो कोण आहे? कोनिडिओस्पोर. प्रोड्युस्ड एक्झोजेनियसली प्रोड्यूस होतो. कशामध्ये प्रोड्यूस होतो? तो कोनिडिओफोरमध्ये. कोनिडिओफोर या स्ट्रक्चरमध्ये. कोनिडिया ऑन द जर्मिनेशन प्रोड्यूस द मायसिलियम. सेक्शुअल स्पोर्स आर कॉल्ड एज द अस्कोस्पोर. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना कुठला स्पोर आहे? अस्कोस्पोर आहे. अस्कोस्पोर. ठीक आहे. विच प्रोड्यूस्ड एंडोजेनियसली. कसा प्रोड्यूस होतोय? एंडोजेनियस. बॉडीच्या आतमध्ये. हा कसा तयार होतोय? एक्झोजेनियस प्रोड्यूस होते. लक्षात ठेवायचं. सेक्शुअल स्पोर इज एक्झोजेनियसली प्रोड्यूस. सेक्शुअल स्पोर इज एंडोजेनियसली प्रोड्यूस. सेक्शुअल प्रोड्यूस एक्झोजेनियसली प्रोड्यूस. एक्झो म्हणजे बॉडीच्या बाहेर, एंडो म्हणजे बॉडीच्या आतमध्ये. इन अ सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज द अस्की. इन सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज द अस्की. त्या सॅकच्या आतमध्ये अस्कोस्पोर तयार होतो आणि त्याचं अस्कस हे काय आहे? सिंग्युलर आहे. These asci are arranged in a different types of the fruiting bodies called as the ascocarps. This asci arranged on the ascoscarp. This asci arranged on ascocarps. Ascocarps हे कोण आहेत? फ्रुटिंग बॉडीज आहेत. ascocarps इज अ फ्रुटिंग बॉडीज. ascoscarp इज अ फ्रुटिंग बॉडीज. लक्षात ठेवायचे. ascocarps मध्ये अस्की मध्ये अस्कोस्पोर सेक्शुअल स्पोर आहे. एक्झाम्पल्स आर ॲस्पार्गिलस, क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा. आणि शब्द लक्षात ठेवायचा आहे कॅन. क्लॅव्हिसेप्स, ॲस्पार्गिलस आणि न्यूरोस्पोरा. अँड न्यूरोस्पोरा इज एक्सटेन्सिव्हली युज्ड इन बायोकेमिकल अँड जेनेटिक वर्क. IFP. तिघांपैकी कोणता आहे जो एक्सटेन्सिव्हली यूज केला जातो बायोकेमिकल अँड जेनेटिक वर्कमध्ये? तर कोण आहे? न्यूरोस्पोरा. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. न्यूरोस्पोरा हे नाव लक्षात ठेवायचं आहे. मेनी मेंबर्स लाईक मॉरल्स अँड ट्रपल्स आर एडिबल अँड कन्सिडर ॲज डेलिकॅशियस किंवा डेलिशियस. डेलिशियस म्हणजे काय? मोरल्स आणि ट्रपल्स हे कोण आहेत? अस्कोमायसिटस आहेत आणि ॲज अ फूड उपयोगी होतात. ॲज अ फूड. आणि जेनेटिक वर्कसाठी कोण आहे? न्यूरोस्पोरा. नेक्स्ट बघा बेसिडिओमायसिटस. किंवा बेसिडिओमायसिटसमध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली. आता हे पेपरला व्यवस्थित रीडिंग करूनच प्रॉपर करायचं. बेसिडिओमायसिटस ऑल्सो कॉल्ड ॲज द मशरूम्स और ब्रॅकेट फंजाय और पफ बॉल्स. आता बेसिडिओमायसिटसला काय म्हणतात शॉर्टकटमध्ये? ठीक आहे. इथं बघा बेसिडिओमायसिटसची माहिती लिहितो आपण. बेसिडिओमायसिटसमध्ये कोण येतात? मशरूम्स येतात. यांनाच ब्रॅकेट फंजाय असं म्हणतात किंवा यांनाच पफ बॉल असंही म्हणतात. पफ बॉल्स हे कोणाचं आहे? पहिला पॉईंट आहे. कोणाचा? बेसिडिओमायसिटस. ऑल्सो कॉल्ड द मशरूम, ब्रॅकेट फंजाय अँड पफ बॉल्स. दे ग्रो इन अ सॉईल, ऑन लॉग्स अँड ट्री स्टम्स अँड इन अ लिव्हिंग प्लांट बॉडीज ॲज अ पॅरासाईट. रस्ट अँड स्मट्स हे इज द एक्झाम्पल कोणाचे आहेत? बेसिडिओमायसिटसचे आहेत. व्हीट रस्ट म्हणतो, पुसनिया वगैरे. द मायसेलियम इज ब्रांच्ड अँड सेप्टेट. मायसेलियम कसं आहे? ब्रांच्ड सेप्टेट. मायसेलियम इज ब्रांच्ड अँड सेप्टेट. सेप्टेट म्हणजे काय? क्रॉसवॉल आहे, म्हणजेच कसा आला तो? असिनोसायटिक. मायसेलियम कसा आहे? असिनोसायटिक. याचा कसा आहे बघा, इथं कोण होतं? अस्कोमायसिटसचा मायसेलियम कसा आहे? ब्रांच्ड सेप्टेट. याचा पण कसा आहे? ब्रांच्ड सेप्टेट. आणि याच्यावरच्याचा कसा होता बघा? मायसेलियम असेप्टेट होता. मायसेलियम इज असेप्टेट. नंतर काय म्हणलेलं आहे? द असेक्शुअल स्पोर आर जनरली नॉट फाउंड बट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय द फ्रॅगमेंटेशन इज कॉमन.
म्हणजेच बेसिडिओमायसिटसमध्ये असेक्शुअल स्पोर आहे का? असेक्शुअल स्पोर प्रेझेंट नाही आहे, पण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. कशाने होतं? फ्रॅगमेंटेशन इज अ कॉमन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असताना फ्रॅगमेंटेशन हे काय आहे? कॉमन प्रोसेस आहे किंवा कॉमन आहे. द सेक्स ऑर्गन्स आर अब्सेंट बट प्लाझ्मोगॅमी इज ब्रॉट अबाउट बाय द फ्युजन ऑफ द टू व्हेजिटेटिव्ह ऑर द सोमॅटिक सेल ऑफ द डिफरंट स्ट्रेन ऑर जिनोटाईप्स. आता इथं काय होतं? सोमॅटिक सेलचं फ्युजन होतं. सोमॅटिक सेलचं फ्युजन होतं. फ्युजन ऑफ द सोमॅटिक सेल म्हणजेच काय होतं? प्लाझ्मोगॅमी होती. लक्षात ठेवायचे, प्लाझ्मोगॅमी होती, लक्षात ठेवायचे. आणि इथं बाकीचं काय नाही. पण आणि महत्त्वाचं काय म्हणलं आहे? सेक्स ऑर्गन अब्सेंट आहे, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी सेक्स ऑर्गन आहे का? सेक्स ऑर्गन अब्सेंट आहे, लक्षात ठेवायचे. नंतर काय म्हणलं बघा? द रिझल्टंट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज द डायकॅरियोटिक विच अल्टिमेटली गिव्ह राईज टू द बेसिडियम. प्लाझ्मोगॅमी झाल्यानंतर म्हणजे स्ट्रक्चर काय होणार? समजा ही एक सेल आहे, ही एक सेल आहे, या दोघांचं सायटोप्लाझम फ्यूज झालं किंवा प्रोटोप्लाझम फ्यूज झालं की स्ट्रक्चर असं आलं. या फेजलाच म्हणतो डायकॅरियॉन. आणि ही डायकॅरियॉन स्टेजच यालाच म्हणतात बेसिडियम. यालाच म्हणतात बेसिडियम. मग बेसिडियम इज अ डायकॅरियॉन स्टेज फॉर्म्ड आफ्टर द प्लाझ्मोगॅमी. फॉर्म्ड आफ्टर द प्लाझ्मोगॅमी. कॅरिओगॅमी अँड मिओसिस टेक्स प्लेस इन द बेसिडियम प्रोड्युसेस द 4 बेसिडिओस्पोर्स. आता ह्या बेसिडियमचं म्हणजे ह्या डायकॅरियॉन स्टेजचं न्यूक्लियसचं फ्युजन होणार, म्हणजे काय झालं? कॅरिओगॅमी होणार. नंतर मिओसिस होणार. ठीक आहे. कॅरिओगॅमी झाल्यावरती असा जायगोट तयार होणार. याचं मिओसिस झालं की 4 स्पोर तयार होणार आणि या 4 स्पोरलाच म्हणतात बेसिडिओस्पोर. त्या 4 स्पोरलाच काय म्हणतात? बेसिडिओस्पोर म्हणतात. त्या 4 स्पोरलाच काय म्हणतात? बेसिडिओस्पोर. ठीक आहे. द बेसिडिओस्पोर्स आर एक्झोजेनियसली प्रोड्यूस. हा पण कसा प्रोड्यूस झालेला आहे? प्रोड्यूस्ड एक्झोजेनियसली. प्रोड्यूस्ड एक्झोजेनियसली. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. ऑन द बेसिडियम किंवा ते बेसिडियम स्ट्रक्चर आहे बघा, बेसिडियमचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याच्यावरतीच हे तयार होतं. द बेसिडिया आर अरेंज्ड इन द फ्रुटिंग बॉडीज कॉल्ड ॲज द बेसिडिओस्कार्प. आता ज्या बेसिडियम आहे, डायकॅरियॉन स्टेज कुठं तयार होती? डायकॅरियॉन स्टेजमधून काय तयार होतं? बेसिडियम. त्या बेसिडियमवरती मिओसिस होऊन काय तयार होतात? बेसिडिओस्पोर्स तयार होतात. हे बेसिडिओस्पोर्स किंवा हे जे बेसिडियम कशावरती अरेंज आहेत किंवा हे बेसिडिओस्पोर ज्या स्ट्रक्चरवरती तयार होतात म्हणजे कोणामध्ये? बेसिडियमवरती. हे बेसिडियम कशावरती अरेंज आहे? बेसिडिओस्कार्पवरती. बेसिडिओस्कार्प सॉरी कार्प्स. आणि यालाच काय म्हणतं? फ्रुटिंग बॉडीज. फ्रुटिंग बॉडीज. मग इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं, फ्रुटिंग बॉडीज. इथे एक लक्षात ठेवायचं, एंडोजेनियसली कोण कोण आहे? फक्त एंडोजेनियसली आतापर्यंत पाहिलं ते एकच आहे. इथं एंडोजेनियसली प्रोड्यूस होणारा कोण आहे? असेक्शुअल स्पोर एंडोजेनियसली प्रोड्यूस होतात फायकोमध्ये. बाकी दोघांमध्ये काय आहे? एक्झोजेनियसली प्रोडक्शन होतं, लक्षात ठेवायचं. नंतर द सम बेसिक एक्झाम्पल आर द ॲगॅरिकस, उस्टिलिगो, पुसिनिया. आणि इथं काय म्हणलं? ॲस्परगिलस वेगळे आहे. मग इथं नाव काय लक्षात ठेवायचं? UPA गव्हर्नमेंट. UPA. पहिलं होतं राम, दुसरं होतं कॅन आणि नंतर तिसरं आहे UPA. हे हातीगांकडं पण आहे. आता जो पहिला ह्याच्यामध्ये जो ए फायकोमायसिटसमध्ये तो ए कोण आहे? लक्षात ठेवायचं, अल्ब्युगो. तो ए कोण आहे? अल्ब्युगो. हा कोण आहे? ॲस्परगिलस. नंतर तिसरा कोण आहे? ॲस्परगिलस. नंतर कोण आहे? ॲगॅरिकस. क्लासिफिकेशनमध्ये विचारतील, जोड्या लावामध्ये विचारतील. अल्ब्युगो इज अ फायकोमायसिटस. ॲस्परगिलस इज द 2 नंबरचं कोण आहे? अस्कोमायसिटस. ॲगॅरिकस इज अ बेसिडिओमायसिटस. लक्षात ठेवायची तिन्ही नावं. नंतर आहे लास्ट वन, ड्यूटेरोमायसिटस. लास्ट वन इज द ड्यूटेरोमायसिटस, कॉमनली नोन ॲज द इम्परफेक्ट फंजाय. त्याला काय म्हणतात? इम्परफेक्ट फंजाय. मात्र त्याच्यामध्ये विशेष माहिती नाही आहे. नॉट ओनली द असेक्शुअल और व्हेजिटेटिव्ह फेज ऑफ दिस फंजाय आर बिकॉज ओनली एकच फेज माहिती आहे, म्हणजे सेक्शुअल फेज माहिती आहे घ्यायची. सेक्शुअल फेज माहिती नसल्यामुळं याला म्हणतात इम्परफेक्ट फंजाय. When the sexual form of this fungi were discovered, they were moved into the class they rightly belong to. It is possible that the sexual, asexual and vegetative stage have been given one name. आता जर ते व्हेजिटेटिव्ह आणि असेक्शुअल फेजमध्ये जर त्यांना जर नाव भेटलं तर ते काय होतं? ड्यूटेरोमायसिटस येतील. अँड द सेक्शुअल स्टेज अनादर प्लेस अंडर द अनादर क्लास. जर काय म्हणतो त्याला आपण
यांच्यामध्ये ही फेज फक्त माहिती आहे, असेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्ह फेज फक्त माहिती आहे, त्यामुळे त्याला ड्यूटेरोमायसिटसमध्ये टाकलं आहे. ज्यावेळेस त्याची सेक्शुअल फेज समजेल त्यावेळेस त्याला रिस्पेक्टिव्ह क्लासमध्ये टाकलं जाईल. लेटर व्हेन द लिंकेज वेअर इस्टॅब्लिश द फंजाय वेअर करेक्टली आयडेंटिफाईड अँड मूव्ह आउट ऑफ द ड्यूटेरोमायसिटस. विशेष क्लास नाही आहे, जे कोणच नाही ते तिथं टाकलेले आहेत. ठीक आहे. वन परफेक्ट सेक्शुअल स्टेजेस ऑफ द मेंबर ऑफ द ड्यूटेरोमायसिटस वेर डिस्कवर, मग जेव्हा डिस्कवर होईल त्यावेळेस त्याला काय होईल, त्याचं ग्रुपिंग केलं जाईल. अस्कोमायसिटस किंवा बेसिडोमायसिटसमध्ये, फायकोमायसिटसमध्ये त्याला टाकणार नाहीत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. द ड्यूटेरोमायसिटस रिप्रोड्यूस ओनली बाय द असेक्शुअल स्पोर नोन ॲज द कोनिडिया. असेक्शुअल स्पोर जो आहे त्याचं नाव काय आहे, कोनिडिया हा त्याचा असेक्शुअल स्पोर आहे. द मायसिलियम इज अ सेप्टेड अँड ब्रांच्ड, म्हणजे फक्त लक्षात ठेवायचं ह्याचा पण सेप्टेड ब्रांच आहे, इथं बी सेप्टेड ब्रांच, इथं पण सेप्टेड आणि ब्रांच आहे, वरती पण सेप्टेड आणि ब्रांच आहे, आणि फक्त जो पहिला आहे फायकोमायसिटस त्याच्यामध्ये असेप्टेड आहे. द सम मेंबर्स आर द सॅप्रोफाइट्स पॅरासाइट वाईल द लार्ज नंबर ऑफ देम आर डिकम्पोजर ऑफ द लिटर्स म्हणजे हे म्हणतो त्याला आपण लिटर्स म्हणजे गाणंच नाही का, उलटी वगैरे केल्यानंतर राहतं ते लिटर्स. लार्ज नंबर ऑफ देम आर द लिटर्स, द डिकम्पोजर ऑफ द लिटर्स. मग ड्यूटेरोमायसिटसमधले मोस्ट ऑफ देम कोण आहेत, डी वर लक्षात ठेवायचं डिकम्पोजर, आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं अल्टरनारिया, कोलेटोट्रिकम अँड ट्रायकोडर्मा. म्हणजे परत इथं लक्षात ठेवायचं कॅट, राम कॅन यूपीए कॅट हे एक्झाम्पल आहेत. राम फायकोमायसिटस, कॅन अस्कोमायसिटस, यूपीए बेसिडोमायसिटस, कॅट म्हणजे कोण आहे ड्यूटेरोमायसिटस, सी म्हणजे कोण आहे कोलेटोट्रिकम, ट्रायकोडर्मा आणि अल्टरनारिया. मग इथं अजून एक नाव लिहितोय मी, अल्टरनारिया इज ड्यूटेरोमायसिटस. अल्टरनारिया इज अंडर द ड्यूटेरोमायसिटस. हे झालं फंजाय. नेक्स्ट वन इज द किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमिलिया आणि वायरॉइड्स, लायकेन्स वगैरे. किंगडम आहे किंगडम प्लांटीमध्ये काय, किंगडम प्लांटीमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन जे माहिती पाहिजे. प्लांटी हे युकॅरियोटिक आहेत, मल्टीसेल्युलर आहे, याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, आणि ती सेल वॉल कशापासून बनलेली आहे, सेल्युलोजपासून बनलेली आहे, आणि अजून काही अदर कंपोनंट पण दिलेले आहेत. आणि हे काय आहेत, स्टेडी आहेत, ते मुवमेंट करू शकत नाहीत. ठीक आहे. किंगडम प्लांटी इन्क्लूड्स ऑल युकॅरियोटिक आणि फोटोसिंथेटिक, महत्त्वाचं नाव लक्षात ठेवायचं, फोटोसिंथेसिस करणारे. क्लोरोफिल कंटेनिंग ऑर्गॅनिझम कॉमनली कॉल्ड एज द प्लांट. द फ्यू मेंबर आर द पार्शियली हेट्रोट्रॉपिक सच ॲज, आता महत्त्वाचं, काही मेंबर प्लांटमधले जे आहेत ते पार्शियली हेट्रोट्रॉपिक आहेत. नाव लक्षात ठेवायचे, इन्सेक्टिव्हरस प्लांट्स ऑर पॅरासाइट्स. ब्लॅडर वर्ड्स अँड विनस फ्लाय ट्रॅप्स आर द एक्झाम्पल ऑफ द इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. ब्लॅडर वर्ड आणि विनस फ्लाय ट्रॅप. अँड कस्क्युटा इज द पॅरासाइट. 3 एक्झाम्पल जे एक्सेप्शन आहेत. ठीक आहे. पार्शियली हेट्रोट्रॉपिक असणारे कोण आहेत. द प्लांट सेल हॅव द युकॅरियोटिक स्ट्रक्चर विथ प्रॉमिनंट क्लोरोप्लास्ट अँड सेल वॉल मेनली मेड ऑफ द सेल्युलोज. यू विल स्टडी, जो नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण याचा स्टडी करणार. प्लांट इन्क्लूड्स अल्गी, ब्रायोफाईट, स्टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. नंतर लाईफ सायकल ऑफ द प्लांट्स हॅज द 2 डिस्टिंक्ट फेजेस. महत्त्वाचं आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हा पॉईंट पूर्ण महत्त्वाचा आहे बघा. आता ह्याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. हां, आणि हा पार्ट न्यू NCERTमधून कॅन्सल झालेला आहे, अल्टरनेशन ऑफ जनरेशनचा, लक्षात ठेवायचं. द डिप्लॉइड स्पोरोफायटिक स्टेज अँड द हॅप्लॉइड गॅमेटोफायटिक स्टेज. आता प्लांटमध्ये 2 महत्त्वाच्या, प्लांटची लाईफ सायकल आहे, त्या लाईफ सायकलमध्ये 2 महत्त्वाचे फेज आहेत. एक आहे गॅमेटोफायटिक आणि दुसरा आहे स्पोरोफायटिक फेज. गॅमेटोफायटिक असतं हॅप्लॉइड नेचर, स्पोरोफायटिक असतं डिप्लॉइड नेचर. आणि प्लांट त्याच्या थ्रू आउट द लाईफमध्ये एकमेकांच्या फेजमधून जात असते. आणि ही जी सायकल आहे यालाच म्हणतो लाईफ सायकल ऑफ द प्लांट, आणि यालाच म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हे होतं प्लांटमध्ये, जनरेशन हे होतं फक्त प्लांटमध्ये, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे, द लेंथ ऑफ द हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड फेजेस वेदर दिस आर द फ्री लिव्हिंग ऑर डिपेंडंट ऑन द अदर व्हेरी अमॉंग द डिपेंडंट प्लांट. ठीक आहे. तर फिनॉमिनस कॉल द अल्टरनेशन ऑफ द जनरेशन. हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहणार आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचं इन्सेक्टिव्हरस प्लांटचे एक्झाम्पल काय आहेत, कोण आहेत, विनस फ्लाय ट्रॅप, ब्लॅडर बर्ड. कस्क्युटा कोणाचं एक्झाम्पल आहे, पॅरासायटिक प्लांटचं एक्झाम्पल कोण आहे, कस्क्युटा. नेक्स्ट आहे किंगडम ॲनिमेलियामध्ये काय म्हटलेलं आहे, किंगडम आयज कॅरेक्टर. आता सेल वॉल आहे का, सेल वॉल नसणार आहे. ठीक आहे. बाय द हेट्रोट्रॉपिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम
दॅट आर मल्टीसेल्युलर अँड देअर लॅक्स द सेल वॉल नसणार आहे. दे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंड ऑन द प्लांट फॉर द फूड. दे डायजेस्ट देअर फूड इन द इंटरनल कॅव्हिटी and store the food reserve as a glycogen or fat. This mode of nutrition called as the holozoic nutrition. Digestion occurs inside the body called as the holozoic nutrition by the ingestion of the food taken inside the mouth. Holozoic मध्ये काय म्हणलं? Food taken inside the mouth. Food taken inside the mouth, लक्षात ठेवायचे. नंतर the follow the definite growth pattern, grow into the adults and have the definite shape and size. Higher forms show the elaborate sensory and neuromotor mechanism. Most of them are the capable of the locomotion. ठीक आहे. Sexual reproduction by the copulation of the male and female followed by the embryological development. म्हणजेच मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र येतो, जायगोट बनवतात, जायगोटपासून एम्ब्रिओ बनतो, एम्ब्रिओपासून बेबी बनतं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काय बनतं? बेबी बनतं. आणि याचा पूर्ण स्टडी आपण 4th टॉपिकमध्ये करणारच आहे. नंतर आहे एक्सेप्शन्स टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये व्हायरसेस, व्हायरॉइड्स, प्रिऑन्स अँड लायकेन हे 4 टाईप आहेत. व्हायरसेस, व्हायरॉइड्स, प्रिऑन्स अँड लायकेन हे 4 गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता हे 1 बाय 1 पाहिजे आणि याच्यावरती पेपरला प्रश्न असणार आहे फिक्स. ठीक आहे. एक्सेप्शन टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन. हां, in a 5 kingdom classification of the Whittaker, there is no mention of the lichen and some acellular organism like viruses, viroids and prions. म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये कोण कोण नव्हतं? लायकेन नव्हतं, व्हायरसेस नव्हतं, व्हायरॉइड्स नव्हतं आणि प्रिऑन्स नव्हतं. दीज आर ब्रीफली इंट्रोड्यूस हिअर. आता त्यांच्याबद्दल माहिती इथे. ऑल ऑफ अस हू सफर्ड इन इल इफेक्ट ऑफ द कॉमन कोल्ड ऑर द फ्लू नो व्हॉट इफेक्ट. ठीक आहे. आता व्हायरसेस म्हणजे काय? आता त्याचे चाललेलं आहे. व्हायरसेस कॅन हॅव on us if you do not associate it with your condition. The viruses do not find place in a classification since they are not considered true living. त्यांना ट्रू लिव्हिंग म्हणून कन्सिडर केलं जातं का? व्हायरसेसला ट्रू लिव्हिंग म्हणून कन्सिडर केलं जात नाही. ट्रू लिव्हिंग म्हणून कन्सिडर केलं जात नाहीत. म्हणजे व्हायरसेस आर नॉट ट्रू लिव्हिंग. इफ वी अंडरस्टँड द लिव्हिंग ॲज दोज ऑर्गॅनिझम दॅट हॅव द सेल स्ट्रक्चर. लिव्हिंग म्हणजे कोण आहेत? ज्यांच्यामध्ये सेलचं स्ट्रक्चर आहे. पण व्हायरसेसमध्ये सेल स्ट्रक्चर आहे का? सेल स्ट्रक्चर अब्सेंट आहे. ठीक आहे. म्हणजे सायटोप्लाझम नाही, न्यूक्लियस नाही. द व्हायरसेस आर नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम. व्हायरसेस कसे आहेत? नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम. व्हायरसेस आर नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम दॅट आर कॅरेक्टराइज बाय द हॅव्हिंग द इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आउटसाइड द लिव्हिंग सेल. दे हॅव द इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. इनर्ट शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस ते बॉडीच्या बाहेर असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही बॉडी, ज्यावेळेस ते बॉडीच्या बाहेर असतात व्हायरसेस, ते इनर्ट असतात, ते काहीच काम करत नाहीत. पण ज्यावेळेस ते बॉडीमध्ये जातात ते ॲक्टिव्ह होतात आणि त्यांचं काम करायला सुरुवात करतात, म्हणजे बॉडीला हार्म करायचं काम ते करतात. कोण? व्हायरसेस. एक एक माहिती पाहतोय आपण व्हायरसेसबद्दल. नंतर व्हायरसेसबद्दल पुढं काय म्हटलेलं आहे? 2 टाईपचे व्हायरस दिलेले आहे. टोबॅको मोझाईक व्हायरस, स्ट्रक्चर बघायचं, आणि बॅक्टेरियोफाज नावाचा व्हायरस. ह्या बॅक्टेरियोफाज नावाच्या व्हायरसचं स्ट्रक्चर ज्यावेळेस पाहू त्यावेळेस आपल्याला कळेल. या व्हायरसेसमध्ये, व्हायरसेसच्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं, स्ट्रक्चर ऑफ द व्हायरस, तर या व्हायरसमध्ये आउटर प्रोटीन कोट प्रेझेंट असतो. प्रोटीन कोट प्रेझेंट असतो. त्या प्रोटीन कोटलाच म्हणतात कॅप्सिड. आणि हे जे कॅप्सिड आहे हे कॅप्सोमरपासून बनलेलं आहे. कॅप्सिड हे कशापासून बनलेलं आहे? नंबर ऑफ कॅप्सोमरपासून बनलेलं आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर हे एक पार्ट जो दिसतोय इथला एक पार्ट याला म्हणतो कॅप्सोमर. आणि नंबर ऑफ कॅप्सोमर एकत्र आले की काय तयार करते? कॅप्सिड. आणि याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? जेनेटिक मटेरियल. हे DNA किंवा RNA असतं. DNA किंवा RNA या दोघांपैकी एक असतं. ओनली वन ऑफ द टू. दोघांपैकी एक असणारे, दोन्ही नसणारे. ठीक आहे. Once they infect a cell, they take over the machinery of the host to replicate themselves and killing the host. ठीक आहे, होस्टला ते मारून टाकतात. आता महत्त्वाचे पॉईंट सुरू होतात इथं. व्हायरस मीन्स द विनम और पॉयझनस फ्लूइड. दिमित्री इव्हॅनोस्की in 1892 recognized the certain microbes as casual organism of the mosaic disease of the tobacco. टोबॅको डिसीज जो आहे, TMU व्हायरस जो आहे, टोबॅको डिसीज जो आहे तो कुणामुळे होतं? टोबॅको डिसीज एका पर्टिक्युलर मायक्रोब्समुळे होतं. हे कोणी सांगितलं? दिमित्री इव्हॅनोस्की. टोबॅकोच्या व्हायरसबद्दल सांगितलं कोणी? इव्हॅनोस्कीने. कधी सांगितलं? 1892ला. ठीक आहे. नंतर काय म्हणलं? दे आर फाउंड
टू बी स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. ते बॅक्टेरियापेक्षा कसे होते, छोटे होते. बिकॉज दे पास थ्रू द सेल बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर, म्हणजे बॅक्टेरियाच्या फिल्टर लावले होते जिथे बॅक्टेरिया ट्रॅप होतील त्या फिल्टरमधून ते गेले, म्हणजेच काय ते बॅक्टेरियापेक्षा छोटे आहेत. नंतर सेकंड सायंटिस्ट आला 1898ला. 1898ला बैजरनेक नावाचा एक सायंटिस्ट आहे. डिमॉन्स्ट्रेट दॅट द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द इन्फेक्ट प्लांट ऑफ द टोबॅको कुड कॉजेस द इन्फेक्शन इन हेल्दी प्लांट्स. नेम द न्यू पॅथोजन कॉल्ड एज द व्हायरसेस. म्हणजे नेम व्हायरस हे कुणी दिलं बघा, टोबॅको मोझाईक व्हायरस हा एका मायक्रोब्समुळं होतो. हे कुणी सांगितलं, इव्हॅनोस्कीनी सांगितलं. ठीक आहे, हे कधी सांगितलं इव्हॅनोस्कीनी, 1892ला. 1898ला काय झालं, बैजरनेक नावाचा सायंटिस्ट आला, बैजरनेक. ह्यानी हे जे TMU मटेरियल आहे, TMU टोबॅको मोझाईक व्हायरसेस किंवा टोबॅको मोझाईक डिसीज झालेला जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो एक्स्ट्रॅक्ट घेतला आणि या एक्स्ट्रॅक्टमध्ये एक पॉयझनस फ्लूइड आहे सांगितलं. ते पॉयझनस फ्लूइड काय करते, हेल्दी प्लांटला इन्फेक्ट करते. कोणाला इन्फेक्ट करते, हेल्दी प्लांटला इन्फेक्ट करते. आणि त्यालाच म्हटलेलं आहे व्हायरस. म्हणजेच नेम व्हायरस इज गिवन बाय द बैजरनेक. ठीक आहे, बैजरनेकनी ते नाव दिलेलं आहे नेम व्हायरस. पहिलं झालं 1892 इव्हॅनोस्की, दुसरं झालं बैजरनेक, थर्ड नेम बघा आता. अँड कॉल द फ्लूइड इज कॉल्ड एज द कॉन्टॅजियम वायवम फ्लुडम, इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लूइड. आणि ते जे फ्लूइड होतं पॉयझनस फ्लूइड त्यालाच एक नाव दिलं त्यांनी, कॉन्टॅजियम वायवम फ्लुडम. पेपरला याच्यावरती प्रश्न असतो, कॉन्टॅजियम वायवम फ्लुडम म्हणजे काय, हे नाव कोणी दिलं, कॉन्टॅजियम वायवम फ्लुडम म्हणजे काय आणि याचं नाव कोणी दिलं, तर बैजरनेक नावाचा सायंटिस्ट. नंतर WM स्टॅनले. स्टॅनलेनी काय केलं बघा, WM तिसरा आहे स्टॅनले, 1935. कोणाला, स्टॅनले. याने काय केलं, शोड द व्हायरसेस कुड बी क्रिस्टलाइज्ड अँड क्रिस्टल कन्सिस्ट ऑफ द लार्जली प्रोटीन स्ट्रक्चर दिलं, व्हायरसचं स्ट्रक्चर दिलं. व्हायरसचं काय दिलं, स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये काही प्रोटीन प्रेझेंट आहेत म्हणला, काय प्रेझेंट आहेत म्हणला, प्रोटीन. अँड दे आर द इनर्ट आउटसाइड द स्पेसिफिक होस्ट सेल. व्हायरसेस आर द ओब्लिगेट पॅरासाईट. ओब्लिगेट म्हणजे काय आहेत, जेव्हा आतमध्ये जातील त्यावेळेसच ॲक्टिव्ह होणार. व्हायरसेस आर द ऑब्लिगेट पॅरासाईट. नाव लाईन लक्षात ठेवायची, व्हायरसेस आर द ऑब्लिगेट पॅरासाईट. व्हायरसेसबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन आहे, 3 सायंटिस्ट, स्टॅनले व्हायरसचं स्ट्रक्चर दिलं, बैजरनेक्स व्हायरस नाव दिलं, कॉन्टॅजियम वायवम फ्लुडम म्हणला. नंतर इव्हॅनोस्कीनी व्हायरसेस आर द ऑब्लिगेट पॅरासाईट. शब्द लक्षात ठेवायचा, पेपरला याच्यावरती प्रश्न आहे. व्हायरसेस कसे आहेत, ऑब्लिगेट आहेत, फॅकल्टेटिव्ह आहेत का कम्प्लीट आहेत का काय, लक्षात ठेवायचं. व्हायरसेस आर द ऑब्लिगेट पॅरासाईट नाव लक्षात ठेवायचे. व्हायरसेस आर द ऑब्लिगेट पॅरासाईट. इन ॲडिशन टू द प्रोटीन, व्हायरसेस ऑल्सो कंटेन द जेनेटिक मटेरियल दॅट कुड बी आयदर DNA और किंवा RNA और DNA, आयदर दोन्हीपैकी एक. नो व्हायरस कंटेन बोथ द DNA अँड RNA. म्हणजे कोणताच असा व्हायरस नाही ज्याच्यामध्ये दोन्ही जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे, दोन्ही म्हणजे एका वेळेस दोन्ही. तर व्हायरसेस इज अ न्यूक्लिओ प्रोटीन अँड इज द जेनेटिक मटेरियल इज अ इन्फेक्शियस. इट्स जेनेटिक मटेरियल इज अ इन्फेक्शियस. म्हणजे न्यूक्लिओ प्रोटीनमध्ये म्हणजे व्हायरसमधला कोणता पार्ट इन्फेक्शियस आहे, तर जेनेटिक मटेरियलचा, प्रोटीनचा पार्ट इन्फेक्शियस आहे का, तर अजिबात नाही. इन जनरल द व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द प्लांट्स हॅव द सिंगल स्टँडर्ड RNA. म्हणजे प्लांट व्हायरस जे आहेत, द व्हायरस विच इन्फेक्ट द प्लांट, म्हणजेच कोण, प्लांट व्हायरस, यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल काय आहे, सिंगल स्टँडर्ड RNA. लक्षात ठेवायचं हां. नंतर अँड द व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द ॲनिमल्स हॅव द आयदर सिंगल स्टँडर्ड ऑर डबल स्टँडर्ड RNA और डबल स्टँडर्ड DNA. म्हणजेच ते ॲनिमल व्हायरस जे आहेत, ॲनिमल व्हायरस त्यांच्यामध्ये काय, सिंगल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड RNA और डबल स्टँडर्ड DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. डबल स्टँडर्ड DNA हे जेनेटिक मटेरियल आहे कोणामध्ये, ॲनिमल व्हायरसमध्ये, म्हणजे प्रत्येक प्रकारचं आहे. ठीक आहे. आणि नंतर बॅक्टेरियल व्हायरसेस लाईक बॅक्टेरियोफाज, व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया, म्हणजे काय, बॅक्टेरियल व्हायरसेस. यांचा जर विचार केला तर यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल काय आहे, डबल स्टँडर्ड DNA. डबल स्टँडर्ड DNA. प्लांट व्हायरसेसमध्ये काय, सिंगल स्टँडर्ड RNA. ॲनिमल व्हायरसमध्ये काय, सिंगल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड RNA किंवा डबल स्टँडर्ड DNA. आणि बॅक्टेरियल व्हायरसेसमध्ये काय, डबल स्टँडर्ड DNA. हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. द प्रोटीन कोट कॉल्ड एज द कॅप्सिड मेड अप ऑफ द स्मॉल युनिट्स कॉल्ड एज द कॅप्सोमर. प्रोटीनचे जो पार्ट आहे त्याला कॅप्सिड म्हणतो, तो कशापासून बनलेला आहे, कॅप्सोमरपासून बनलेला आहे. प्रोटेक्ट्स द न्यूक्लिक ॲसिड, आणि त्याचं काम काय, प्रोटेक्ट द न्यूक्लिक ॲसिड. दिस कॅप्सोमर्स आर अरेंज्ड इन हेलिकल और पॉलीहायड्रल जिओमेट्रिकल फॉर्म्स. कॅप्सोमरची अरेंजमेंट जी आहे ती 2 शेपमध्ये दिलेली आहे, हेलिकल शेप आणि पॉलीहायड्रल जिओमेट्रिक फॉर्म्स. 2 फॉर्ममध्ये त्याची अरेंजमेंट आहे, लक्षात ठेवायचं.
Viruses causes the disease like mumps, smallpox, herpes, and influenza. AIDS in a human is also caused by the virus. In plant, the symptoms can be mosaic formation, leaf rolling, leaf curling, yellowing, and vein clearing, dwarfing, and stunted growth. मग लक्षात ठेवायचं, प्लांटमध्ये ज्यावेळेस व्हायरसचं इन्फेक्शन होतं त्यावेळेसचे सिम्पटम्स कोणते कोणते आहेत, प्लांटला ज्यावेळेस व्हायरसचं इन्फेक्शन होतं त्यावेळेसचे सिम्पटम्स कोणते आहेत. मोझाईक फॉर्मेशन, जाळी तयार होते, लिप रोलिंग, लिप कर्लिंग, येलोईंग अँड वेन क्लिअर होतात, ड्वार्फिंग अँड स्टंटेड ग्रोथ. हे सगळे सिम्पटम्स कुणाचे आहेत, प्लांट व्हायरसच्या इन्फेक्शनचे आहेत. लक्षात ठेवायचं, याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. नंतर लास्ट पार्ट व्हायरॉइड्स, म्हणजे लास्ट सेशनमध्ये लास्ट पॉईंटमध्ये आलेलं आहे व्हायरॉइड्स. व्हायरॉइड्स हे जे स्ट्रक्चर आहे ते कोणी सांगितलं, 1971 टीओ डायनर नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे, टीओ डायनर नावाच्या सायंटिस्टने कोणी व्हायरॉइड्स डिस्कवर द न्यू इन्फेक्शियस एजंट दॅट वॉज स्मॉलर दॅन द व्हायरसेस. म्हणजे व्हायरॉइड्सचा जर विचार केला, हे व्हायरसेसपेक्षा कसे आहेत, स्मॉलर आहेत. व्हायरसेसपेक्षा कसे आहेत, स्मॉलर इन साईज ऑर शेप. ठीक आहे. अँड कॉज द पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. या व्हायरॉइड्समुळे काय होतं, पोटॅटो PSTD, पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज, PSTD. पोटॅटोमध्ये डिसीज कुणामध्ये होतोय, तर लक्षात ठेवायचं व्हायरॉइडमुळं. आणि टोबॅकोमध्ये कुणामुळे, हे व्हायरसमुळं. इट वॉज फाउंड टू बी द फ्री RNA. इट लॅक द प्रोटीन कोड अँड इज फाउंड इन अ व्हायरसेस. म्हणजे लक्षात ठेवायचं, व्हायरॉइड्स म्हणजे काय, आरवरनं लक्षात ठेवायचं, फ्री RNA मॉलिक्यूल. म्हणजे कोणाला, व्हायरॉइड्स म्हणजे आला फ्री RNA मॉलिक्यूल विच आर इन्फेक्शियस. व्हायरॉइड्समध्ये प्रोटीन कोड अब्सेंट असतो. ठीक आहे, हेच द नेम व्हायरॉइड्स. ठीक आहे, द RNA ऑफ द व्हायरॉइड्स वॉज द लो मॉलिक्युलर वेट. त्याचं वेट कसं आहे, लो मॉलिक्युलर वेट असतो, म्हणजे कमी वेटचा असतो. पेपरला विचारतील, म्हणतील हाय मॉलिक्युलर वेट. मग व्हायरॉइड्सबद्दल जर बघितलं, व्हायरॉइड्स टीओ डायनर 1971 लक्षात ठेवायचे. नंतर PSTD, पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. नंतर स्मॉलर दॅन व्हायरस. नंतर महत्त्वाचा पॉईंट, फ्री लो मॉलिक्युलर वेट RNA. फ्री लो मॉलिक्युलर वेट RNA म्हणजे कोण्या, व्हायरॉइड. नेक्स्ट वन, प्रियॉन्स म्हणजे प्रोटीन. लक्षात ठेवायचं, प्रियॉन्स म्हणजे प्रोटीन, पण ते प्रोटीन असतं ॲबनॉर्मल प्रोटीन. प्रियॉन्स म्हणजे ॲबनॉर्मल प्रोटीन. बघा, इन मॉडर्न मेडिसिन सर्टन इन्फेक्शियस न्यूरोलॉजिकल डिसीजेस वेअर फाउंड टू बी ट्रान्समिटेड बाय द एजंट कन्सिस्टिंग ऑफ द ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन, आणि त्यालाच म्हणतो प्रियॉन्स म्हणजे ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन. द एजंट वॉज सिमिलर टू द साईज ऑफ द व्हायरस, इन अ साईज टू द व्हायरस. म्हणजे लक्षात ठेवायचं, साईजचा जर विचार केला तर प्रियॉन्स आणि व्हायरसची साईज कशी आहे, सेम. आणि या दोघांची साईज लार्ज कुणापेक्षा आहे, व्हायरॉइडपेक्षा जास्त आहे. दोघांची साईज व्हायरॉइडपेक्षा कशी आहे, जास्त आहे. द एजंट सिमिलर टू द साईज ऑफ द व्हायरसेस. दिस एजंट वेअर कॉल्ड एज द प्रियॉन्स. ठीक आहे. द मोस्ट नोटेबल डिसीज कॉज बाय द प्रियॉन्स आर बोवाइन स्पॉन्जिफॉर्म इन्सेफेलोपॅथी. बघा, प्रियॉन्समुळे 2 प्रकारचे डिसीज दिलेले आहेत, BSE. त्या BSE डिसीजलाच म्हणतात मॅड काऊ डिसीज. मॅड काऊ डिसीज कुणामुळे होतं, पेपरला विचारतात, तर प्रियॉन्समुळं. आणि BSE म्हणजे काय, बोवाइन स्पॉन्जिफॉर्म इन्सेफॅलोपॅथी. मेंदूवरती परिणाम होतो. परिणाम होतो, लक्षात ठेवायचं. अँड दिस डिसीज इज अ सिमिलर टू द इन कॅटल्स अँड इट इज ॲनालॉगस टू द व्हेरियंट्स ऑफ द CR जेकब डिसीज इन ह्युमन. हा डिसीज कुणाला सिमिलर आहे, ॲनालॉगस टू CR जेकब डिसीज इन ह्युमन. हा जो पॉईंट आहे हा कुणाचा चाललेला आहे, प्रियॉनचा पॉईंट आहे. कुणाचा पॉईंट आहे, प्रियॉनचा. पेपरला 100% विचारतात. ठीक आहे. CJD BSE कुणामुळे, प्रियॉन्समुळे. व्हायरॉइड्समुळे काय आहे, PSTD, पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. मग व्हायरॉइड्स काय लक्षात ठेवायचं, व्हायरॉइड्स इज फ्री लो मॉलिक्युलर वेट RNA. प्रियॉन्स इज ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन. मग प्रियॉन्स इज अ ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन. ॲबनॉर्मली
folded protein. Prions is a abnormally folded protein. Next one, lichen. Next one is a lichen. This is important. याच्यावरती पण प्रश्न असतो. Lichens are the symbiotic association, that is mutually useful association between the algae and fungi. आता लायकेनमध्ये जर बघितलं, लायकेनमध्ये हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे कुणाचं, फंजाईचं आणि अल्गीचं. जो फंगल कंपोनंट आहे त्याला म्हणतात मायकोबियॉन्ट आणि जो अल्गल कंपोनंट आहे त्याला म्हणतात फायकोबियॉन्ट. फायको शब्दाचा अर्थ आहे प्लांट, लक्षात ठेवायचं. फंजाईचं काम काय बघा, फंजाईचं काम काय बघा, विच आर ऑटोट्रॉपिक अँड हेटरोट्रॉपिक रिस्पेक्टिव्हली. अल्गी प्रिपेअर्स फूड, अल्गी काय करते, गिव्ह फूड टू फंजाय, आणि त्याच्या बदल्यात अल्गी प्रिपेअर फूड पण फंजाय प्रोव्हाइड द शेल्टर अँड ॲब्झॉर्ब मिनरल अँड न्यूट्रियंट्स अँड वॉटर फॉर इट्स पार्टनर. मग याचं काम काय, शेल्टर प्रोव्हाइड करणं, न्यूट्रियंट अँड वॉटर ॲब्झॉर्ब करणं, न्यूट्रियंट आणि वॉटर ॲब्झॉर्ब करणं. पेपरला विचारतात न्यूट्रियंट आणि वॉटर ॲब्झॉर्ब करायचं काम कोण करतं, फंजाय करतात. नंतर सो क्लोज इट इज असोसिएशन दॅट इफ वी सॉ द लायकेन इन अ नेचर वन वुड नेवर इमॅजिन दॅट दे हॅड टू डिफरंट ऑर्गॅनिझम्स विथ इन देम. लायकेन्स आर व्हेरी गुड पोल्युशन इंडिकेटर. दे डू नॉट ग्रो इन अ पोल्युटेड एरिया. दे डू नॉट ग्रो इन अ पोल्युटेड एरिया. लक्षात ठेवायचं, लायकेन पोल्युटेड एरियामध्ये ग्रो होत नाही. हा जो समरीचा पार्ट, ह्या पूर्ण पार्टमध्ये जे वरती जे सांगितलेलं आहे ते सगळे याच्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता अशा पद्धतीने हा टॉपिक संपलेला आहे. आता याच्यावरती जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते क्वेश्चन्स पाहिजे, याच्यावरती जे क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन पाहिजे आहेत.